मजुरासाठी त्यांना न्याय देण्यासाठी हे आंदोलनाचं शस्त्र त्यांनी उपसलेलं आहे। आपण या ठिकाणी मुंबईला दाखल झालेलो आहे आणि काल जाममध्ये असताना सरकारने चर्चेचं निमंत्रण आदरणीय रवी भाऊला या ठिकाणी पाठवलं। भाऊंनी सांगितलं की जर बैठक मध्ये चर्चा होत असताना सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्याला शेतमजुराला न्याय मिळाला नाही तर आम्ही मुंबईच्या मंत्रालयाचा ताबा घेणार म्हणजे घेणार आणि तो घेतल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून या ठिकाणी भाऊ जो आदेश करतील त्या आदेशाचं पालन करून शिस्तीचं पालन करून आंदोलनाला कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता आपल्याला भाऊ जो आदेश देतील तो आदेश घेऊन तो आदेश शीर्षावंत मानून आपल्याला पुढे चालायचं आहे। भावांनो, परिस्थिती फार वाईट आहे। या ठिकाणी काही मंडळीची गैरसोय झाली असेल त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो। पण भावांनो, हे काही कुणाच्या घरचं कार्य नाही, खऱ्या अर्थानं चळवळीचं कार्य आहे आणि चळवळीतलं कार्य म्हणजे सर्वांना मिळून करायचं कार्य असते। आणि म्हणून सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी आपल्याला मोठ्या ताकदीने या आंदोलनाला समोर जायचं आहे। सरकार या ठिकाणी आपल्यासोबत चर्चा करायला तयार आहे। चर्चा होत असताना चर्चेमध्ये काय घडते काय नाही घडत हे आपण बघायचं आहे। आणि सरकारने जर समजा चर्चेच्या माध्यमातून मार्ग जर काढला नाही तर मात्र रविकांत भाऊ तुपकरच्या खांद्याला खांदा लावून मंत्रालयावर कूच करायची आणि मंत्रालयाचा ताबा घ्यायचा, मागे हटायचं नाही। भावांनो, ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत। जसे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे गनिमासोबत दोन हात करायचे, युद्ध करायचे, त्या प्रकारचे युद्ध आपल्याला सरकारसोबत करायचं आहे। आपण मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर त्या ठिकाणी पोलीसवाले आपल्याला अडवतील, आपल्याला त्या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून जोराने घोषणा द्यायची आहे आणि भाऊ जो आदेश करतील तो आदेशाचं पालन करून आपल्याला त्या ठिकाणी भाऊला ते चर्चेला घेऊन जाणार आहे। चर्चा काय होते बघायची, पण मी तुम्हाला एक सांगतो, ही लढाई रविकांत तुपकरांची नाही, ही लढाई आपल्या सर्वांची आहे। एका दाण्याच्या हजार दाणे करणाऱ्या शेतकऱ्याची लढाई आहे आणि ही लढाई आपल्याला ताकदीनं लढायची आहे। फुल नाही फुलाची पकडी, शेंडी तुटो का पारंबी तुटो, जोपर्यंत शेतकऱ्याच्या पदरात पडत नाही तोपर्यंत मैदान सोडायचं नाही, ही शपथ आपल्याला घ्यायची आहे। आणि म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करतो की माझ्या पाठीमागे सर्वांनी घोषणा द्यायची आहे। घोषणा एवढ्या ताकदीनं द्यायची आहे की इथून मंत्रालयामध्ये बसणाऱ्या मंत्रालयातल्या मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आवाज केला पाहिजे, रविकांत भाऊ तुपकर तुम आगे बढ़ो, पाठीमागची मंडळी हाताची मूठ घट्ट बांधायची आणि ताकदीनं घोषणा द्यायची आहे, रविकांत भाऊ तुपकर तुम आगे बढ़ो। सोयाबीन कापसाला हमी भाव, शेतकऱ्याला एकरी 10,000 रुपयाची मदत, बुलढाणा जिल्ह्याचा महाराष्ट्र दुष्काळग्रस्त घोषित। अरे कोण म्हणते देत नाही, अरे या खोक्या सरकारचं करायचं काय, कोण आला रे कोण आला। धन्यवाद भावांनो, सर्वांना शिस्तीचं पालन करायचं आहे। कुणी आजूबाजूला गेलं असेल त्यांना ताबडतोब फोन करून बोलवायचं आहे आणि या ठिकाणी सर्वांनी थांबायचं आहे। ज्यांना जागा मिळत नसेल त्यांनी जिथं जिथं जागा मिळत असेल तिथं जिथं जागा मिळत असेल बसून घ्या। आपल्यामध्ये भोकरदनचे आदिनाथ भाऊ वानखळे हे उपस्थित आहेत, ते या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सर्वांना शेवटपर्यंत आवाज येतोय।
शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप लेतो अंगाभरा चिंध्या खातो मिराची भाकर काळी ऊसाची पाचट जगा मिळाया साखर काटा त्याच्याच कापाई त्यानं केलं काय पाप माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा त्याच्या भाई लिहिलेला रात्रंदिवस कामधंदा कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप बापा फोडत लाकड माय पेटवी ते चुल्हा पिठा मागल्या घामाची काय चव सांगू तुला आम्ही कष्टाच खातो जग करी हपाहप रविकांत भाऊ तुपकर साहेब माझी तुम्हाला विनंती आहे तालुक्यात तुम्हाला नारायण लोखंडे भेटेल गावागावात तुम्हाला अजिनाथ वानखेडे भेटेल तुमचे कार्यकर्ते भेटेल परंतु आम्हाला विदर्भ काय मराठवाडा काय संबंध महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा रविकांत तुपकर साहेब भेटणार नाही त्यासाठी या शासनानं आपल्या मागण्या मान्य केल्या काय नाही केले काय आम्ही आमच्यामुळे इथं आलो नाही तरी का आजीनं मला सांगितलं त्या आजीच्या अंगाला लुगडं जे घातलेलं होतं परिधान केलेलं होतं त्या लुगड्याला गाठी होत्या त्या आजीला म्हणला या गाठीत काय आहे तिनं सांगितलं बाळा या गाठीमध्ये एकामध्ये सोयाबीन आहे आणि एका गठुड्यामध्ये कापूस आहे म्हणलं किती दिवस हे तसं ठेवणार आहे तिनं सांगितलं बाळा याला भाव नाही माती मोल भावामध्ये विकावं लागतंय सरकार सुद्धा अजून शेतकऱ्याचा अंत पाहतंय त्यासाठी माझा नातू माझा मुलगा जोपर्यंत या मालाला भाव मिळवून देऊ शकत नाही तोपर्यंत मी हा कापूस आणि सोयाबीन सुद्धा विकणार नाही म्हटलं आजी तुझा नातू तुझ्या जवळ बसलेला आहे तो शाळा शिकतोय कॉलेजला जातोय कोणी शेती करतोय मग तुझा नातू जाईल कसा तिनं सांगितलं बाळा माझा एक नातू विदर्भामध्ये त्याचं बियाणं आहे आणि संबंध महाराष्ट्राला त्यानं वटवृक्षाची सावली दिली त्या नातवाचं नाव म्हणजे रविकांत भाऊ तुपकर आहे या वाघाच्या खांद्याला खांदा लावून आपल्याला मंत्रालयाला धडक द्यायची आहे शिवाजी महाराजांचा प्रतापगडावरती अफजल खानाच्या भेटीचा जो प्रसंग आहे महाराजांनी सांगितलं होतं माझं काही बरं वाईट झालं तर तुम्ही सैन्यावर तुटून पडा सळ की पळो करा तसं भाऊंच्या बैठकीमध्ये काही शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय झाला नाही तर आम्ही फक्त भाऊंच्या आदेशाची वाट बघणार आहोत सरकारने सांगितलं महाराष्ट्रात काही जिल्हे हे दुष्काळ सदृश परिस्थितीत आहेत भाऊ तुम्ही आदेश द्या आम्ही सरकार अदृश्य केल्याशिवाय राहणार नाही ही शेतकऱ्याची ताकद आहे आमच्या जमिनीला किती भेगा पडल्यात पोटच्या पोरावर हक्क सांगावे एवढा हक्क सांगितला जातो टेपला खालच्या लाचेवर त्यासाठी साहेब किती भेगा पडतात हो माझ्या बापाच्या टाचेवर शासनाने आपल्या सोयाबीनला भाव दिला नाही कापसाला भाव दिला नाही 2022-23 ला भरलेल्या कुठल्याही मालाचा डाळिंब असो अंगूर असो किंवा कुठलेही फळबाग असो मोसंबी असो या कुठल्याही मालाला आपल्याला पीक विमा सुद्धा मिळाला नाही यावेळेस अग्रिम पीक विमा देतो म्हणून सांगितलं शेतकऱ्यांना 2,000 रुपये 6 महिन्याला शासन देते आम्ही 2,000 रुपये जमा करायला भिकारचोट वाटलो काय आमच्या मालाला भाव द्या आम्ही सरकारला कर्ज द्यायला तयार आहोत कारण ही शेतकऱ्याची औलाद आहे आमच्या मालाला तुम्ही मातीमोल भावात घेता आणि परत आम्हाला 2,000 रुपये केंद्राकडनं आणि राज्याकडनं 2,000 रुपये देता आणि निवडणुका तोंडावर आले की परत तुम्ही सांगता की आम्ही 2,000 रुपये दिलेत ऐसान केला का साहेब आमचा टॅक्स आहे आम्ही टॅक्स भरतो म्हणून तुमच्याकडे पैसा जमा होतो आणि काल आम्ही बुलढाण्यावरनं आम्ही भोकरदनवरनं नारायणदादा सोबत या ठिकाणी आलो भाऊ येताना मी विदर्भातील शेतकऱ्यांची एक खासियत पाहिली त्यांनी कुठंच असं काही म्हटलं नाही की आम्हाला या गोष्टीची कमी पडली किंवा आम्हाला या गोष्टीचा त्रास झाला रात्री गाड्यांमध्ये पाय आखडून शेतकरी झोपले परंतु त्यांनी तोंडातून ब्रश सुद्धा बाहेर काढला नाही याचं कारण आहे रविकांत तुपकर साहेब हे स्वतःसाठी नाही तर बुलढाणा नाही संबंध विदर्भ मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी लढणारा एकमेव माणूस या मातीमध्ये राहिला साहेब तुमच्यात नेता शिरू देऊ नका बरेच नेते शेतकऱ्यांसाठी लढणारे झाले बरेच नेत्यांनी शेतकऱ्यांच्या जीवावरती आपलं साम्राज्य निर्माण केलं परंतु ज्यावेळेस त्यांचं साम्राज्य निर्माण झालं त्यावेळेस त्यांच्या अंगात एक नेता घुसला आणि तो नेता घुसल्यानंतर त्या माणसाला शेतकरी मात्र दिसेनासा झाला आज जो माणूस बोलायचा महाराष्ट्राची बुलंद तोफ म्हणून ज्या माणसाचा ओळख झाली होती ते धनंजय मुंडे साहेब सुद्धा कृषी मंत्री आहेत त्यांना का शेतकरी आज दिसत नाही
एक माणूस म्हणतो मी शेतकऱ्यांच्या हितासाठी या ठिकाणी मुख्यमंत्री पदावर बसलो, मग तो माणूस शेतकऱ्यांचं हित का जपत नाही? मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे, विदर्भामध्ये बुलढाणा आहे, चिखली आहे, जालना जिल्हा मराठवाड्यात आहे. मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर हे जिल्हे सोडून यांना दुसरे जिल्हे दिसत नाही. सरकारनं कधीच गोंदियावरती चर्चा केली नाही. चंद्रपूर कधी सरकारला दिसला नाही. जालना साक्षरतेच्या बाबतीत शेवटून 2 नंबरला हे कधी सरकारला सांगता आलं नाही. परंतु जालन्यामध्ये सापडलेला पैसा मात्र सरकारला लगेच दाखवता आला आणि माझ्या बापाच्या शेतामध्ये सडलेला सोयाबीन मात्र सरकारला दाखवता आलं नाही. ही शेतकरी शोकांतिका आहे. का वेळ लागतो आम्हाला पीक विमा मिळाला? का उपोषणाला बसावं लागतंय? आमच्या भाऊला बसून आज 5 दिवस झालेत. 5 दिवसापासून त्या माणसानं अन्नाचा कण सुद्धा खाल्ला नाही. काय वाटत असेल जीवाला? 600 ते 750 किलोमीटरचा प्रवास त्या माणसानं गाडीत केला. सर्व माणसांना जेवणाची व्यवस्था रस्त्यानं केली, परंतु स्वतः त्या माणसानं जेवणाकडे डोकून सुद्धा पाहिलं नाही. साहेब, तोंडात अन्नाचा घास घालताना डोळ्यातून पाणी येत होतं, परंतु तुम्हाला आम्ही म्हणावं कसं? मोठ्या भावाला लहान भावांना आग्रह करायचा असतो, परंतु जबरदस्ती करायची नसती. तुमच्याकडे बघून कुठल्याही शेतकऱ्याच्या पोटामध्ये अन्नाचा कण गेला असेल, परंतु तो पचन झाला का याची मला मात्र शंका आहे साहेब. आमचं माळरान वाळलं तरी चालेल, परंतु त्या माळरानावरती सोनं पिकवणारा आमचा रविकांत तुपकर साहेब आम्हाला वर्षानुवर्षे टिकला पाहिजे. कारण आमच्या न्याय हक्कासाठी लढणारा माणूस आता राहिला नाही. बरेच नेते आमच्या जीवावरती लढून मोठे झाले आणि आम्हाला विसरून गेले. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी हा एका दाण्यातून 1000 दाणे निर्माण करू शकतो, परंतु ते 1000 दाणे निर्माण करणाऱ्या शेतकऱ्याचा आवाज मंत्रालयापर्यंत फक्त रविकांत तुपकर पोहोचवू शकतो. ही ताकद आहे. आणि तुम्ही सर्व जर भाग्यवान आहात, उद्या तुम्हाला जर कुणी अडवलं, कुणी भेटलं, कुणी सांगितलं, कुणी विचारलं तुम्ही कुठून आलात, तर तुम्ही उद्या छातीवर हात ठेवून सांगताल की ज्या माणसाला सोयाबीन आणि कापसाला भाव मिळावा म्हणून 5 दिवस उपोषण केलं, अन्नाचा त्याग केला आणि मुंबईच्या मंत्रालयाला धडक मारली, त्या माणसाच्या जिल्ह्यातून आम्ही आलो, ही तुमची ओळख राहील. बुलढाणा नशीबवान पहिल्यापासून आहे. ज्या बुलढाण्यानं आम्हाला मासाहेब जिजाऊ दिली, त्या मासाहेब जिजाऊचं कार्यकर्तृत्व ज्या रायगड जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलं, त्या जिल्ह्यामध्ये साहेब आपण आज इथं बसलेलो आहोत आणि खंत अशी वाटते, मासाहेब जिजाऊचं जन्मस्थान ते छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक इथपर्यंत आपण उपाशी पोटी आणि पोटामध्ये अन्नाचा कण नसताना या ठिकाणी यावं लागलं. आणि ज्या राज्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती, त्यांच्या सत्तेवरती राज्य शासन चालवायचा कारभार चालू केला, मात्र ते लोक आज मासाहेब जिजाऊच्या जन्मस्थळावरती जन्मलेल्या लोकांवर दुर्लक्ष करायला मात्र असते, मागे पुढे बघत नाहीये. आपल्याला कोण पाहिजे? रविकांत भाऊ तुपकर पाहिजे का सरकार पाहिजे? रविकांत भाऊ तुपकर आपल्याला परत मिळणार आहे का? आपल्याला त्यासाठी रविकांत भाऊ तुपकर साहेबांना कधीतरी एकदा आग्रह करावाच लागेल. साहेब, तुम्ही आमचं ऐकलं किंवा नाही ऐकलं, परंतु यामध्ये बसलेल्या वयस्कर माणसांचं तुम्हाला ऐकावंच लागेल. आज सरकारनं निर्णय काही घेतला तरी चालेल, आमच्या हिताचा असेल किंवा नसेल, परंतु उद्या आम्ही तुमच्या हिताचा निर्णय घेतल्याशिवाय मुंबईतून माघारी जाणारच नाही, हा आमचा शब्द असेल. काल येताना काही त्रास झाला असेल, पोलिसांनी अडवलं असेल, मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं पत्र मिळालं असेल, परंतु जोपर्यंत भाऊंना मान्य होणार नाही, असं पत्र आपल्याला येणार नाही, त्यांनी वेळ अजून आपल्याला दिला नाही की आपण कोणत्या वेळेला शासनासोबत सरकारसोबत चर्चा करायची, त्यांचं शिष्टमंडळ अजून नेमलं का नाही ते मला माहित नाही. आमचा भाऊ मुंबईच्या वेशीवरची धडक देण्यासाठी इथे उपाशी पोटी आला. त्यांच्यासोबत हजारो शेतकरी आले, आमच्या माता भगिनी आल्या. त्या माता भगिनींनी काही काळ आमचा इतिहास ज्या माता भगिनीने रंगवला होता, त्या माता भगिनी या ठिकाणी मुंबईला पीक विमा, सोयाबीनला हमी भाव, कापसाला हमी भाव मिळावा यासाठी इथपर्यंत आल्या. त्या माता भगिनींचं सुद्धा मी आजीनाथ दामोदर पाटील वानखेडे मनापासून हार्दिक स्वागत करतो. असंच भाऊंच्या आणि ताईंच्या खांद्याला खांदा देऊन आपण सर्वांनी राहावं, ही आपल्या सर्व बुलढाणावासियांकडनं आणि मराठवाडा विदर्भातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी आशा बाळगतो. आणि सरकारला शेवटचं सांगू इच्छितो, भाऊंच्या मागण्या याच आमच्या मागण्या आहेत. भाऊ जे सांगतील आणि भाऊ जे ठरवतील तेच धोरण आणि भाऊ जिथं सांगतील तेच आमच्यासाठी तोरण असेल.
एवढंच सांगतो आणि शेवटी जाताना घोषणा देतो, जय जवान जय जवान, पीक विमा आमच्या हक्काचा, सोयाबीनला भाव, कापसाला भाव, रविकांत भाऊ तो मागे बढ़ो, रविकांत भाऊ तो मागे बढ़ो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. तुम्ही सर्व व्यथा या ठिकाणी मांडली आणि तुमच्या या मनोगतानं आमचाही सुद्धा उत्साह वाढला. यानंतर मी अकोल्याचे जिल्ह्याचे अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय मंच आणि महाराष्ट्रातील जमलेल्या तमाम शेतकरी आणि रविकांत भाऊचे समर्थकांना मी वंदन करतो. आंदोलनामध्ये बरीच आंदोलनं पाहिली आणि नेते पण बरीच पाहिली, पण दादासारखं नेतृत्व आणि दादाचं काम आणि ते सोमठाण्याला पूर्ण गावातनी त्यांना जी शक्ती दिली आणि हे सगळं करत असताना सहपरिवार, हे बघा बारीक बारीक गोष्टी असते, आपण इतकं लक्ष देत नाही, परंतु दादा आहेत, वहिनी साहेब आहेत, त्यांचे भाऊ आहे आणि सहपरिवार हे झटत आहे. असं नाही वाटत की काय इतकं करत असतील, काय हे सगळ्या गोष्टी होत असतील. 6-6 दिवस उपाशी राहणं, बरं उपाशी राहणं तर राहणं, प्रत्येकाला विचारणं जेवण झालं का, भाजी व्यवस्थित होती की नाही, याला मनाचा मोठेपणा लागतो. जोपर्यंत सामान्यामधून नेतृत्व वर येणार नाही आणि आपण सगळे त्यांना समर्थन देणार नाही आणि असेच असंख्य जे लोक आहेत ते या सगळ्या आंदोलनामध्ये हळूहळू सामील होतील. आमचा अकोला जिल्हा हा त्यांचा नेहमी समर्थनार्थ राहिलाय आणि आंदोलनामध्ये ज्यावेळेस आपण एखाद्या नेतृत्वाच्या मागे जात असतो तर जहाज जसं एक वेळा समुद्रामध्ये निघते तर वादळात अटकेल की काही अटकेल, परंतु किनारा हा शेवटी हाती लागला पाहिजे. अशा विचारांनी सर्व कार्यकर्त्यांनी या आंदोलनामध्ये उतरायचं आहे आणि जे दादांचा जो त्याग आहे, यांनी जे इतक्या वर्षापासून त्याग केला, याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. सहपरिवार जे लोक आंदोलनात उतरतात ते कधीच मागे येत नाही आणि जे फक्त आंदोलनाचं दाखवतात त्यांचा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होऊन जातो. आणि हे सगळं, आणि आज तुम्ही बघितलं महाराष्ट्राचं चित्र, तर ज्याला त्याला खुर्ची आणि माझं मंत्रीपद कसं वाचेल, लाल दिव्याची गाडी कशी वाचेल, असे सगळे प्रयत्न करत असताना दादांनी ते सगळं सोडलं. याचं चित्र आज महाराष्ट्रासमोर आहे. म्हणून हा असंख्य हजारोचा समुदाय आज इतक्या किलोमीटरवरून इथं पोहोचणं हे काही सामान्य गोष्ट नाहीये. याला कुठंतरी तळागाळात जावं लागतो, गावगाड्यात चालावा लागतो, गाव खेड्यात बसावा लागतो, तळावर शेतकऱ्याच्या बसावा लागतो. तिथपासून एका परिवाराला एका व्यक्तीला जोडत नेणं हे काही सामान्य काम नाही. असे सामान्य लोक, सामान्यात मधून जाणारे लोक आणि सामान्यांना समजणारे लोक हे खूप कमी असतात. अशा लोकांना जर आज तुम्ही जर बघितलं, तो ताफा निघाला, तो सगळ्या इकडे व्हायरल झाला आणि त्यांना पत्र मिळालं की आपण चर्चेसाठी निमंत्रित आहात, परंतु अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते येणाऱ्या भविष्यात की निमंत्रित नाही तर जाग्यावर त्यांना यावं लागेल. तर ते जाग्यावर येऊ शकतात. जर आपण सर्वांनी भाऊच्या समर्थनार्थ राहायचं आहे, त्यांनी जो आदेश दिला तो त्याचे पालन करायचे आहेत आणि या पलीकडे जाऊन दादांच्या सोबत समर्थनार्थ जर आपण सगळे राहिलो तर निश्चितच हे आंदोलन आणि या सगळ्या गोष्टी घडतील. अकोल्याच्या जिल्ह्याच्या तर्फे आम्ही सर्व दादा सोबत आहोत एवढे बोलतो आणि माझे संबोधन. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी
शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा धन्यवाद भाऊ. यानंतर लातूर, थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. ओके, 2 ते 3 मिनिटामध्ये, 2-5 मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करावं आणि घोषणा सुरू ठेवा. जरा जोरानं घोषणा द्या. मागची मंडळी नाश्ता वगैरे झाला असेल तर चांगल्या जोराने टाळ्या वाजा एक वेळा. रविकांत भाऊ तुपकर, तुम आगे बढ़ो. सोयाबीन कापसाला हमी भाव. बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्र दुष्काळग्रस्त घोषित. शेतकऱ्याला एकरी 10,000 रुपयाची मदत. सर्व बहादर महाराष्ट्रातून आलेले शेतकरी भगिनी, माता भगिनी, आज 5वा दिवस आहे आपल्या तुपकर साहेबाचा उपोषणाचा. अन्यथा एक दिवस संकट चोरू धरली तर गरगरा संध्याकाळी डोळे फिरतील का नाही. 5 दिवस झालं आपला जीव पणाला लावलाय. कशासाठी? माझ्यासाठीच नव्हं, अख्ख्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आणि कापसाला भाव मिळाला पाहिजे म्हणून जीव पणाला लावणारे नेते, युवा नेते तुपकर साहेब आहेत. आपल्याला त्याचा जीव प्यार आहे. कारण मी तुम्हाला एक विनंती करतो, जसं शिवाजी महाराजांचं राज्य टिकलं पाहिजे, वाढलं पाहिजे आणि शिवाजी महाराज आपला राजा जिवंत राहायला पाहिजे म्हणून तानाजी मालुसरेंनी स्वतःच्या पोराच्या लग्नाची पत्रिका द्यायला गेल्यानंतर आधी लग्न रायगडाचं, आधी कोंढाण्याचं, नंतरच पोराचं म्हणून जीव पणाला लावला. त्या पद्धतीत तुपकर साहेबांनी नारा दिलेला आहे, भगतसिंग राजगुरू, आमचा जीव पणाला गेला तरी चालेल पण या सरकारच्या छाताडावर बसून शेतकऱ्याला न्याय मिळवून देईन ही शपथ घेतलेली आहे. तुपकर साहेबांनी जसं भगतसिंग राजगुरूचा आदर्श घेऊन जीव पणाला लावलाय तसं तुपकर साहेबांसाठी साहेब तुम्ही आदेश द्या. आम्ही मंत्रालय फोडू किंवा मंत्र्याला फोडू ही करण्यासाठी आम्ही सुद्धा सगळेजण भगतसिंगाचा आदर्श घेऊन तुमच्यावर प्रेम करू लागलो. तुम्ही सगळ्यांनी मला एक सांगा, आपण सुद्धा तुपकर साहेबांसाठी भगतसिंग व्हायला कोण कोण तयार होते सगळ्यांनी हातवरी करून घोषणा देऊ. तुपकर साहब तुम आगे बढ़ो, तुपकर साहब तुम आगे बढ़ो. भावांनो, आपल्याला इकी दावाची आहे. 2 वर्ष झालं सरकार सोयाबीनच्या कापसावर भावावर बोलणार, विरोधी पक्ष कापसाच्या आणि सोयाबीनच्या भावावर बोलणार, पीक विम्यावर बोलणार, कर्जमाफीवर बोलणार, कोणत्या संघटनेचा नेता बोलणार. फक्त महाराष्ट्रामध्ये सोयाबीन आणि कापसासाठी स्वतः जीव पणाला लावणारा नेता युवा तुपकर भाऊसाठी मी 1985 ला शेतकरी संघटनेचा बिल्ला लावलाय. 38 वर्षे मी शेतकरी संघटनेत काम करतो. आता कटाळा आला होता. तुपकर साहेबाला सुद्धा मी म्हणत होतो की कुठवर लढायचं, पाहू म्हणले मोर्चातनं लढायचं. इथं आलेल्या सोयाबीनला भाव मिळावा असं नाही, ज्यांनी गावात कुटाणा करला की त्यालाही भाव मिळावं, सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला न्याय मिळावा याच्यासाठी पणाला लावलेला आहे. मी तुम्हाला एक सांगतो, मी सुद्धा लातूर जिल्ह्यातला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहो. माझं वय 60 वर्ष आहे. मी ठरवलं तुपकर साहेबांचं एक स्टेटमेंट आल्यानंतर की आता पक्षाचे जोडे बाजूला ठेवा, शेतकरी म्हणून एकजूट व्हा आणि भगतसिंगाचा आदर्श द्या. ही स्टेटमेंट ऐकल्यानंतर तुपकर साहेबांच्या प्रेमा परत अजून राहिलेलं आयुष्य सगळ्यांना सांगतो. तुपकर साहेब आता राहिलेलं जी बोनस आयुष्य आहे, आम्ही शेतकऱ्यासाठीच आयुष्य घालावं म्हणून लाल बिल्ला लावला होता. पण तुमच्या नेतृत्वाखाली तुम्ही जे आदेश देताल आम्ही मरायला सुद्धा तयार आहोत. ही संदेश देण्यासाठी मी तुम्हाला विनंती. कारण काय सांगतो, आता कोण मिळल्या मला वाट काय सरकारची काय प्रतिनिधी म्हणतात ते काय थोडी संख्या आहे. आपली थोडी संख्या नाही, एक गाडी सुद्धा किती जंगल जाळू शकते.
आपली सत्याची लढाई आहे. तुपकर साहेबांनी न्यायाचा विषय हातात घेतलेला आहे, तर तसल्यालाही तिथं वाचावं लागेल. ती वाचण्याची ताकद तुम्हा आम्हा सगळ्यात आहे. तुम्ही आम्ही निश्चय करू. आणि तुपकर साहेबांना भाऊला मी विनंती करतो, भाऊ आजच्या दिवस सरकार काय म्हणेल ती म्हणेल, उद्या उपोषण सोडायचं. आम्ही विनंती करणार आहोत सगळेजण. आणि ह्या सरकारला पळती होईल उडी करून सोडू. कारण का गावागावात तालुक्यात त्यांना फिरणं मुश्किल करू. सत्ताधारी असतील, विरोधी असतील, तुम्ही आदेश द्या. आणि सगळेजण ही माझ्या माता भगिनी भाऊ शेतकरी सगळे तुमच्या मागे खंबीरपणानं उभाव. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द सांगतो. अमरावतीचे अमित भाऊ आढाव कुठे आहेत? अमित भाऊ जिथं असतील तिथं त्यांनी समोर या. या ठिकाणी कर्नाटक येथून आदरणीय राजूभाऊ पवार हे रयत शेतकरी संघटना यांनी आपल्याला जाहीरपणे पाठिंबा या आंदोलनाला दिलेला आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर आपली ज्यांनी या ठिकाणी 2 दिवस व्यवस्था केली असे कांसा वारणा सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपकदादा पाटील यांनी रीतसर पत्र पाठवून भाऊच्या या अन्नत्याग आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. त्यांचे सुद्धा टाळ्या वाजून आपण स्वागत करावं. आणि त्याचबरोबर जी व्यापारी संघटना आहे, हे व्यापारी संघटना सुद्धा आपल्या शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या बाजूने उभी राहिलेली आहे. आणि त्या व्यापारी संघटनेने सुद्धा जाहीर पाठिंबा भाऊच्या अन्नत्याग आंदोलनाला या ठिकाणी दर्शवलेला आहे. मी एक वेळा सर्वांना विनंती करतो की त्यांचंही सुद्धा मनापासून टाळ्या वाजून स्वागत करावं. यानंतर मी अमित भाऊ आले का? ज्ञानेश्वरदादा पाटील, ज्ञानेश्वरदादा खरात यांना मी विनंती करतो. नाव सांगा, परिचय द्या. आपल्यामध्ये महिला बहिणी या ठिकाणी आलेल्या आहेत, त्या आपलं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माझं नाव पुष्पा रवींद्र जेऊ घाले, माझं गाव वरवड, मी इथून आलेली आहे. आमच्या मागण्या एवढ्याच आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत ते सरकारने तात्काळ पूर्ण कराव्या. अन्यथा आम्ही भाऊच्या सोबत उपोषणाला असेच राहू. आणि याच्यानंतर जर आमचं पूर्ण नाही केलं तर आम्ही गावाची वेस ओलांडणार नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द सांगते. माझं नाव विद्या भारद्वाज मरे, मी सोमठाणून आलेले. भाऊंना जेव्हा अटक केली ते बुलढाण्याहून, तेव्हा आम्ही सोमठाण्यातल्या सर्व महिलांनी असा निर्णय घेतला की आता आपण आपल्या जीवाचं काहीतरी करायचं आणि भाऊंना अटक होऊ द्यायची नाही. तरी भाऊंनी तात्काळ असा निर्णय केला की त्यांना न्यायालयातून सुटका झाली आणि ते सोमठाण्या गावात आम्हाला भेटायला आमच्याकडे आले आणि आम्हाला विचारपूस केली आणि आमच्या गावात उपोषणाला बसले. तर आता भाऊचे जर निर्णय शेतकऱ्यांनी पूर्ण केले नाही तर आम्ही पण भाऊ सोबत उपोषणाला बसणार आहे. मंत्रालयासमोर मंत्रालयाचा ताबा घेणार आहे. सोयाबीनला 9,000 रुपये भाव आम्हाला मिळालाच पाहिजे. कापसाला 12,500 रुपये भाव मिळालाच पाहिजे. रविकांत भाऊ तुपकर, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी, त्याच्या सुख सन्मान स्वाभिमानासाठी ज्यांनी महात्मा फुल्यांनंतर एक चळवळ उभी केली ते युगात्मा शरद जोशी साहेब. आणि शरद जोशी साहेबांच्या चळवळीतून जे काय हिरे जन्माला आले त्यातला एक हिरा सध्या आपल्यासाठी जीवन मरणाची झुंज देत आहे, ते म्हणजे आपलं नेतृत्व रविकांतजी तुपकर साहेब. आपण मोठा एल्गार मोर्चा बुलढाण्याला काढला. आता मुळामध्ये रविकांत भाऊ तुपकर काही एकट्या बुलढाणा जिल्ह्यासाठी लढत नाहीत. महाराष्ट्रातला आणि भारतातला सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी जो आहे आणि त्याचे न्याय हक्क जे आहेत त्याच्यावर गदा आणली जाते,
त्याला त्याच्या घामाचं दाम मिळालं पाहिजे. भाऊ गावखेड्यामध्ये फिरतात, गावखेड्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांमध्ये चर्चा करून सोयाबीनचं उत्पादन किती झालंय, किती होऊ शकतं, उत्पादन खर्च किती आलाय, कापसाचा उत्पादन खर्च किती आलाय आणि याच्यावर आपल्याला भाव किती मिळाला पाहिजे याचं संपूर्ण गणित काढून त्याच्या पत्रिका छापून त्या पत्रिका जिल्हाभर फिरून आणि महाराष्ट्रभरामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम, शेतकऱ्याला सजग सचेतन करण्याचं काम ज्या अर्थानं भाऊ या ठिकाणी करत आहेत. ते काम केल्यानंतर आपण एक मोठा एल्गार मोर्चा काढला. त्या एल्गार मोर्चामध्ये बाहेरच्या राज्यातल्या नेत्यांनी सुद्धा येऊन त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि सरकारच्या दरबारी एक मोठी नोंद झाली. परंतु आपल्याला माहिती आहे, सरकार जोपर्यंत तो मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत जात नाही तोपर्यंत सरकार गेंड्याच्या कातडीचं हलत नाही. परंतु भाऊंनी भगतसिंगांचा फोटो लावलेला आहे एका साईडला. भाऊंनी इशारा दिलेला आहे की आम्ही मंत्रालयावर धडकणार आहोत आणि आंदोलन करत असताना, नेतृत्व करत असताना सरकार सोबत एका साईडला चर्चेची दारं सुद्धा ओपन ठेवलेली आहेत की सरकार राहू द्या असं म्हणायला नको की त्यांनी हाताताई केली किंवा स्टंटबाजी केली. सरकारने चर्चा करावी. चर्चेतून मार्ग निघाला नाही तर भाऊंनी कालच सरकारचे जे अधिकारी आले होते सरकारच्या वतीनं त्यांना सांगितलं जर चॉकलेट देण्याचा प्रयत्न केला तर ते मंत्रालय आम्ही जागेवर ठेवणार नाही. ही भूमिका आपली कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. मुळामध्ये आपण बघतो 5 दिवसापासून भाऊने अन्नाचा कण खाल्लेला नाही. 600-700 किलोमीटरवर ते प्रवास करून या ठिकाणी आलेले आहेत. मला काही ओळी या ठिकाणी आठवतात. अधिकार की लढाई में निमंत्रण नहीं भेजे जाते, अधिकार की लड़ाई में निमंत्रण नहीं भेजे जाते, जिसका जमीर जिंदा है वो खुद आकर शामिल हो जाते. तुमचा सर्वांचा जमीर जिंदा आहे, आपल्या सगळ्यांचा जमीर जिंदा आहे. आपल्याला आपल्या बापाविषयी आणि आपला जो आपण घाम गाळतोय, आपण भीक मागतोय का? आदिनाथ बोलला आणि त्यानं उल्लेख केला तुमचे चॉकलेट आम्हाला नकोय, पीएम किसान, सीएम किसान. अरे आमच्या मालाला भाव द्या, आम्ही तुम्हाला म्हणत नाही, पण तुम्ही ते नियमची तोंड खुपसताना आमच्या आयात निर्यात धोरणाच्या मध्ये ते तोंड खुपसतं सरकारनं बंद करावं. आम्ही सरकारला कर्ज द्यायला तयार आहोत. सरकारच्या भिकाची आम्हाला गरज नाही. भगतसिंग लहान होते आणि भगतसिंगांचे बाबा त्यांना बघत होते आणि ते काहीतरी मातीमध्ये पुरत होते. त्यावेळेस भगतसिंगांचे वडील त्यांना म्हणाले, अरे तू काय करतोयस? तेव्हा भगतसिंग त्यांना म्हणाले, मैं बंदूक बो रहा हूं, मैं पिस्तूल बो रहा हूं बाबा, मैं पिस्तूल बो रहा हूं, इससे हजारों बंदूकें जन्म लेगी और अंग्रेजों की छाती पे गोलियां चलेगी. हे जे काम भगतसिंगांनी केलं त्याच भगतसिंगाच्या माध्यमातून आज एक रविकांत तुपकर आपल्यासाठी जर का आपला जीव दावणी लावत असाल तर रविकांत तुपकरांना काही झालं तरी हजारो शेतकऱ्यांची मुलं आपल्या जीवाची आहुती दिल्याशिवाय राहणार नाही. हे मी या ठिकाणी सांगतो. सरकार प्रत्येक वेळेस अंत पाहतं, सरकारला अंत बघू नये. आपल्याला जो पीक विमा आहे, जरी आंदोलन उभं झालं नसतं ही चर्चा होणार आहे, ही चर्चा यशस्वी होणार आहे आणि त्या चर्चेतून आपल्याला पीक विमा सुद्धा मिळणार आहे. आपल्या घामाच्या दामासाठी इथलचं पथक दिला सुद्धा रवाना होणार आहे. कारण की ती ताकद मला या नेत्याची माहिती आहे. सरकार झुकल्याशिवाय हा नेता राहत नाही. पण तुम्ही त्या ताकदीला उभे राहणं गरजेचं आहे. तुम्ही उभे राहाल, भाऊच्या मागे ताकद देसाल. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद ज्ञानभाऊ. भावांनो, खऱ्या अर्थाने या अन्नत्याग आंदोलनाला जिल्ह्याच्या बाहेरूनही सुद्धा पाठिंबा या ठिकाणी येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामधून सुद्धा रविभाऊला फोन येत आहे. काल राजूभाऊ कसबे निराधार संघर्ष समितीचे अध्यक्ष यांनी या ठिकाणी भाऊला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आणि आपल्याला सर्वांना माहिती असेल की काल भाऊला या ठिकाणी गाडीमध्ये येताना आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की आमचा तुमच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. सरकारने जर तुमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर मुंबईमध्ये आम्ही सुद्धा दाखल होऊन जाऊ, अशा प्रकारचे त्यांनी भाऊला शब्द दिला. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक गुंठा सुद्धा जमीन जवळ नाही आहे असे आपले टायर पंक्चर असोसिएशनचे अध्यक्ष इरफान भाई
मी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. पाठीमागून नमस्कार, मी एक टायर कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे आणि माझ्याजवळ एक गुंठा काय एक फूट भरली जमीन नाही, तरी मी भाऊला सपोर्ट करतो आणि पूर्ण महाराष्ट्रात मी फिरून मी माझ्या पायाला भिंगी लावून पूर्ण टायर वाऱ्याची एक संघटना तयार केलेली आहे आणि त्या संघटनेचं पूर्ण मार्गदर्शन भाऊला दिलेलं आहे, त्याचं समर्थन केलेलं आहे. आणि मी सांगतो, मी भावा रविकांत भाऊ तुमच्यासाठी जीव द्यायला पण तयार आहे. तुम्ही आहे का? ठीक आहे, मी भाऊसाठी एक शेर म्हणतो. जमाने में तेरे गम की हिफाजत कौन करता है, जमाने में तेरे गम की हिफाजत कौन करता है, दिखावा सबको आता है, मोहब्बत कौन करता है. अगर हमसे बचोगे तो हम टकराएंगे तुमसे, हम हमारे हक के लिए लड़ता है, बगावत कौन करता है. ये बोल के मैं मेरी जगह लेना चाहता हूँ. धन्यवाद इरफान भाई. यानंतर वाशिमहून आलेले आपले सतीश भाऊ इडोले यांना मी बालाजी भाऊ मोळे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. हॅलो. गेले अनेक दिवसापासून भाऊने शेतकऱ्याच्या प्रश्नावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आवाज उठवला. मी एवढंच सांगेल, भाऊच्या पाठीमागे वाशिम जिल्ह्यामधून हजारो शेतकरी, हा भाऊने फक्त आदेश द्यावा. आम्ही वाशिम जिल्ह्यामध्ये, भाऊ एवढंच सांगतो तुम्हाला, वाशिम जिल्ह्यामधून तुमच्या पाठीमागे पूर्ण शेतकरी ताकदीनिशी आम्ही उभे आहोत. भाऊ कधीही तुम्ही आम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये आवाज द्या. वाशिम जिल्हा हा कधीही तुमच्या हाकेवर आम्ही बंद किंवा जाळपोळ करण्याचा प्रयत्न करू. सरकारला माझा इशारा एकच आहे, ताबडतोब आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा महाराष्ट्रात आम्ही रान पेटू, हे मात्र निश्चित. मी माझं बोलून इथे शब्द थांबतो. कांसा वारणा सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दीपकदादा पाटील हे उपस्थित झालेले आहेत. सर्वांनी त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करावं, कारण अशी माणसं आपल्या सोबत आहेत. त्या कारणामुळे आपल्याला या ठिकाणी लढायचं बळ मिळते. मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो, सरकारनं चर्चेसाठी आपल्याला आज निमंत्रण दिलेलं आहे, पण अजून वेळ ठरवलेली नाही आहे. आणि सरकार सेकंदाचं मिनिटाचं अपडेट घेऊन राहिलं की आदरणीय दीपकदादा हे भाऊला आपल्या पाठिंब्याचं पत्र देऊन या ठिकाणी जाहीर पाठिंबा दर्शवत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. भावांनो, आज निर्णय का आमच्या बाजूने झाला नाही, तर सरकारने लक्षात ठेवावं, गाठ आमच्याशी आहे. आमच्या टप्प्यात का जर आले तुम्ही, तर तुम्ही जर आडवे आले तर आम्ही तुडवून तुम्हाला आता गावगाड्यामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. कारण भावांनो, माहिती आहे का, इथं भाऊची परिस्थिती आहे, त्यांचा जीव थारून नाही राहिला. खऱ्या अर्थानं सरकार फक्त बघायची भूमिका घेऊन राहिलं. सरकारला चलाची नाही मनाची तरी लाज वाटायला पाहिजे. कारण आमचा अंत पाहू नका, आमचा अंत जर पाहिला तुम्ही तर आम्ही तुम्हाला गावगाड्यामध्ये सडो की पळो गेल्याशिवाय राहणार नाही, एवढं ध्यानात ठेवा म्हणा तुम्ही. नालायकांनो, अरे आतापर्यंत इथं पोलीस प्रशासनाला आणि कुण्यातरी एखाद्या जबाबदार अधिकाऱ्याला पाठवून चर्चेचा वेळ ठरवायला पाहिजेत होता. हे काय सरकारचं वागणं आहे का? आणि म्हणून मी या ठिकाणी या फेसबुकच्या माध्यमातून, या लाईव्हच्या माध्यमातून सांगतो, जर येत्या 1 तासाच्या आत रवी भाऊला चर्चेच्या निमंत्रणाचा वेळ सरकारनं जर ठरवलं नाही, तर आता आम्ही मंत्र्याच्या काळ्या धरायला आणि मंत्र्याला चालायला मागे पुढे करणार नाही. कारण आता आमचा अंत पाहू नका, आमचा अंत खूप झाला, अंता संयमाचा पान फुटायला लागलाय. सरकारला लाज वाटायला पाहिजे. आता आम्ही थांबणार नाही. जर 1 तासाच्या आत सरकारनं निर्णय जर दिला नाही आणि चर्चेचा वेळ ठरवला नाही,
आमच्या अमित भाऊ दीपक दादा, या ठिकाणी मी दीपक दादांना विनंती करतो की त्यांनी आमचं आपलं मनोगत व्यक्त करावं. जय शिवराय. आज आमच्या कर्जत नगरीमध्ये शेतकऱ्यांचे युवा नेते, शेतकरी संघटनेचे आमचे मित्र बंधू रविभाऊ यांचा जो अन्नत्याग आंदोलन चालू आहे, आम्ही बरेच वर्षे आमचे संबंध आहेत. एक धडाडीचा कार्यकर्ता आणि शेतकऱ्यांचा मुलगा आणि रक्तातच त्यांच्या जी ही सेवेचा भाव आहे हे बघून आम्ही त्यांच्याबरोबर जोडले गेलो आहोत. आमचं सामाजिक काम आहे, कांसावर्णा फाउंडेशन महाराष्ट्रभर आमचं काम करत असते. तर भाऊंचा फोन आला की दादा इकडं थोडीशी आपल्या कार्यकर्त्यांना मदत हवी आहे, तर आम्ही त्या पद्धतीने त्यांना मदत केलेली आहे. आणि एक धडाडीचं कार्यकर्त्याचं जे जनतेप्रती जे प्रेम आहे आणि जे त्याग आहे, तर सरकारने याचा थोडी दखल घेऊन आता ते 4-5 दिवस झाले अन्नत्याग केलेला आहे. तर सरकारने लवकरात लवकर 1 तासाभरात 2 तासाचा कार्यकर्त्यांनी सांगितले की संपर्क साधून वेळ ठरवावी. तर आमच्या वतीने जी तरुणाची पिढी आमच्या बरोबर आहे ती भाऊंच्या बरोबर सतत असणार आहे. राजू शेट्टी असतील, रविभाऊ असतील, यांचा जो महाराष्ट्रासाठी जे शेतकऱ्यांसाठी त्याग आहे, तर सरकारने याची लवकर दखल घ्यावी आणि एक शेतकऱ्यांसाठी जो लढणारा लढवय्या आहे त्याला न्याय द्यायचा. शेतकऱ्यांसाठी त्यांनी एवढा त्याग करून जर करत असतील तर सरकारने लवकरात लवकर 1 तास 2 तासामध्ये संपर्क करून वेळ ठरवून जो काय असेल तो प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवावा. आणि त्यांची जी तळमळ आहे आणि जो त्यांचा शरीराला जो त्रास होत असेल तर त्याचं जर लवकर दखल घेऊन, कारण त्याच्या मागे हजारो महिला असतील, हजारो पुरुष असतील, आज इथं एवढा बुलढाण्यावर इथं आलेले आहेत, एवढा सगळ्यांनी त्रास घेऊन शेतकऱ्यासाठी लढणारा नेता असल्यामुळं तर एवढा सरकारने अंत पाहू नये. आणि आम्ही त्यांच्याबरोबर कायम असणार आहोत, इथून पुढे पण असणार आहोत. खांद्याला खांदा लावून जे पण असेल त्यांनी लढत राहायचं, आम्ही त्यांच्या बरोबर असणार आहोत. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद दीपक दादा. या ठिकाणी जालना वारकरी संप्रदायाचे शंकर महाराज राऊत, मी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. रविकांत भाऊ तुपकर, तुम आगे बढ़ो. जोरानं घोषणा द्या. रविकांत भाऊ तुपकर, तुम आगे बढ़ो. अरे कोण आला रे, कोण आला? आदरणीय शंकर महाराज राऊत. सर्वप्रथम सर्व शेतकरी माता भगिनींना माझा मानाचा जय हरी. आपल्या या एल्गार महामोर्चाच्या निमित्तानं आणि मंत्रालयावर ताबा घेण्याच्या या आंदोलनाच्या निमित्तानं मी हरिभक्तपरायण शंकर महाराज राऊत बाबुळगावकर या रविकांत भाऊ यांचा मोर्चा, खरं म्हणजे हा भाऊंचा मोर्चा नसून हा सर्व शेतकऱ्यांच्या, महाराष्ट्रातल्या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा रयतेचा मोर्चा आहे. आणि या मोर्चाला राष्ट्र जागृती वारकरी परिषद जालना जिल्ह्याच्या वतीनं तसेच वारकरी संप्रदायाच्या पूर्ण वतीनं जाहीर पाठिंबा या ठिकाणी देऊ इच्छितो. नंतर खरोखर एक शोकांतिका आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच व्यक्ती असा आहे की तो पूर्ण शेतकऱ्यांसाठी लढतोय आणि वारकऱ्यांसाठी सुद्धा लढतोय. कारण वारकऱ्याची मागणी तीच शेतकऱ्यांची मागणी, जी शेतकऱ्यांची मागणी तीच वारकऱ्यांची मागणी रविकांत भाऊ तुपकरांनी आपल्या या आंदोलनात घेतलेली आहे. वारकऱ्यांना सुद्धा प्रत्येकाचं म्हणणं असावं अशी भाऊंची मागणी आहे. आणि या मागणीच्या अनुषंगानं मी सांगू इच्छितो, जगद्गुरु तुकोबारांचं वाक्य आहे, सत्य सत्यासी मन केलं ग्वाही मानले नाही बहुमता. आणि म्हणून म्हणतोय ते सत्य बहुमत घेण्यासाठी फोडाफोडी करतात, परंतु इथे सत्य भाऊंच्या सोबत आहे. 1 रुपया खर्च न करता शेतकऱ्यांचे लोक जे आहे, शेतकरी जे आहे, स्वकष्टानं खर्चानं भाऊंसोबत मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी हजर आहेत. म्हणून माझी सरकारला मागणी आहे, सरकारने आमचा अंत बघू, सरकारने आमचा अंत बघू नये, नसता याचे परिणाम फार गंभीर होतील. क्योंकि सरकार हमसे डरती है, सरकार हमसे डरती है. अरे म्हणून माझं म्हणणं आहे, सरकारीच मी लाईव्ह न्यूज बघितली, मंत्रालयावर त्यांनी हजारोच्या संख्येनं पोलिसांचा ताफा तैनात केला. अरे मी म्हणतो तुम्ही काल बसून सांगितलं की आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, मग आता 12 ते 1 वाजता टाइम होतोय, अजून तुम्ही वेळ का देत नाही? शांत बसणार नाही. आणि एवढं सांगू इच्छितो, रविकांत भाऊ तुम आगे बढ़ो, रविकांत भाऊ तुम आगे बढ़ो. जय जवान जय किसान.
सर्वांना नमस्कार. माझं नाव सचिन पांडुळे. मी युवक क्रांती दल संघटनेच्या पुण्यामध्ये काम करतो. गेल्या 20 दिवसांपासून मी बुलढाणा जिल्ह्यात भाऊंसोबत फिरत होतो की शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाला भाव मिळाला पाहिजेत. हा जो लढा आहे हा पुढे गेला पाहिजे, यासाठी मी 20 दिवसांपासून तिथे होतो. रात्री पुण्यातून पुन्हा शिक्रापूर पासून पुन्हा जॉईन झालोय या लढ्यात. आणि जे काय होईल त्या भाऊंसोबत त्या लढ्यात मी पूर्णपणे युवक क्रांती दलाच्या वतीने मी पुढे असणार आहे, एवढं मी तुम्हाला आश्वासन देतो. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये फिरत असताना जे काय आपल्याला शेतकऱ्यांना ज्या काही अडचणी आहेत, म्हणजे वन्य प्राण्यांच्या अडचणी असतील, आपल्या सोयाबीन कापसाला भाव असेल, इलेक्ट्रिसिटीचा मोठी अडचण असेल, दुष्काळ सदृश्य जे काही जाहीर केलेलं आहे त्याच्या बाबतीतले जी काय आपले संपूर्ण दुष्काळ जाहीर करण्याची मागणी असेल, या सर्व मागण्यांना घेऊन जो आपला आजचा जो लढा सुरू आहे हा अधिक व्यापक होणार आहे. आणि सरकार आपल्याला आता भाऊ जसं बोलल्याप्रमाणे तासाभरात आपल्याला नक्कीच चर्चेचं निमंत्रण येईल, एवढा दबाव निर्माण आपण केलेला आहे. आणि आपण एक घोषणा देऊया, लढेंगे लढेंगे हम सब. धन्यवाद. सोमठाणा येथील शिवाजी काका वाघमारे यांना मी कोणी उठून जाऊ नका. मी शिवाजी वाघमारे, सोमठाणा. ज्यावेळेस भाऊला 29 तारखेला मुंबईसाठी मंत्रिमंडळावर जायचं होतं, त्यांनी ज्यावेळेस बुलढाणा प्रशासनाला माहीत झालं तेव्हा त्यांनी लगेच त्यांच्या घरी जाऊन त्यांना जेवताना त्यांनी अटक केली. अटक केल्यानंतर त्यांची त्याच वेळी सुट्टी पण झाली. लगेच त्यांनी निर्णय घेतला आपल्याला अमरनाथ उपोषण करायचं. त्यांनी लगेच सोमठाणा गाव निवडलं. आम्हाला लगेच अर्ध्या घंट्यात माहिती झाल्यानंतर आम्ही सोमठाणा वर्षांनी लगेच उपोषणाची तयारी सुरू केली. गावकऱ्यांना बोलून घेतलं, आपल्या गावाला ताबडतोब प्रयोगांत भाऊ तुपकर हजर होत आहे, त्यासाठी आपण जी लागेल ती तयारी ताबडतोब कोणत्याही परिस्थितीत करणे आहे. आम्ही रातोरात मंडप जो लागणारा खर्च आहे सगळं सामावून घेतलं. भाऊने सांगितलं, भाऊ पूर्ण महाराष्ट्रातून लोक आले तरी आम्ही त्यांचा खर्च फेडणार. आम्ही कोणीही एकही रुपये कोणाला मागणार नाही. तुम्ही जे आदेश द्याल ते आम्ही पूर्ण तुमचे पाळणार. मित्र हो, आपण मातीतला आता आणि आपल्याला शेवटी मातीतच जायचं आहे. पण आपला हक्क जर कोणी ओढून घेत असेल त्या हक्काला आपल्याला थांबवायचं आहे. आपल्याला एक दिवस जाणं आहे, प्रत्येकाला हे माहीत असेल, पण अन्याय सहन अजिबात करायचं नाही. असं मरणं आहे तसं मरणं आहे, पण कोणाला अन्यायही करायचं नाही, पण अन्यायही सहन करायचं नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपतो. अरे काय तिकडं पाठीमागं आवाज लावला. बसा खाले सर्वजण, जिथं जागा आहे तिथं बसा खाले. अरे 2-5 मिनिटं बी आपण दम धरू शकत नाही. आपले नेते 5 दिवसापासून उपाशी आहे, त्यांचा जीव काय म्हणत असेल कळ काढा थोडीशी. यानंतर मी खऱ्या अर्थानं भाऊच्या खांद्याला खांदा लावून चळवळमध्येच नाही तर घर कुटुंबामध्ये सुद्धा त्यांनी या ठिकाणी काम केलं. अशा मी आदरणीय शर्वरीताईंना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. सर्वजण बसून घ्या खाले. भाऊच्या आणि ताईच्या नावाच्या सर्वांनी घोषणा द्यायच्या आणि ताकदीनं घोषणा द्यायच्या. घोषणा एवढ्या ताकदीनं द्यायच्या की मंत्रालयापर्यंत आवाज गेला पाहिजे. आता फक्त अजून आपण गेलो नाही तर तिकडे मंत्रालयाची त्यांनी सुरक्षा वाढवली.
रविकांत भाऊ तुपकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शर्वरीताई तुपकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदरणीय ताई, भूक चाळू लागली की चंद्रभाकर होत नाही, भूक चाळू लागली की चंद्रभाकर होत नाही, रक्त गोठू लागलं की आभाळ चादर होत नाही. माझ्या शेतकऱ्याच्या ताटामध्ये भाकरीचा चंद्र यावा म्हणून गेल्या 5 दिवसापासून भाकरीचा अन्नत्याग केलेले माझे पंचप्राण. इथे जमलेले माझे हजारो शेतकरी बांधव आणि माता भगिनी, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून, सहभागातून, तुमच्या पाठिंब्यातून ते आज इथे उभे आहेत. कारण तुम्ही खरे त्यांची ऊर्जा आहात. तुम्हाला खरंच वाटत असेल की 5 दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्नाचा कण नाही, पण ते चालतात कसे, बोलतात कसे, देशाने त्यांचा आवाज कसा निघतो, तर त्या सगळ्याचं गमक हे तुमच्या सगळ्यांमध्ये आहे की तुम्ही सगळेजण त्यांना पोटच्या पोराप्रमाणे जीव लावतात. म्हणून आज ते इथे उभे आहेत, पाय रोवून उभे आहेत. त्याच्यामुळे मी सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांपुढे नतमस्तक होते. इथे आलेल्या माझ्या सगळ्या भावांना, माता बहिणींना मी विचारते की तुम्हाला गाडी पाठवली का? तुम्ही कसे आले? तुम्हाला फोन केले का येण्यासाठी? काय मागणी आहे तुमची? सोयाबीन आणि कापसाला भाव मिळाला पाहिजे ही आपली मागणी आहे. आपल्याला पीक विमा मिळाला पाहिजे ही मागणी आहे. आणि या मागणीसाठी गेल्या 20 दिवसांपासून पायाला चक्र लावून हा अवलिया माणूस फिरत होता, हे आपण सगळ्यांनी पाहिलंय. आधी महाराष्ट्राचा दौरा केला आणि त्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये, पूर्ण तालुक्यांमध्ये अगदी अंगात जसं वारं कानात शिरलेलं कोकरू फिरत असतं त्या गतीने ते धावले, पडले. आणि त्या सगळ्याची परिणिती म्हणून आपला 20 नोव्हेंबरचा एल्गार महामोर्चा निघाला. एल्गार महामोर्चा झाल्यानंतर आपण हा आंदोलनाचा 29 तारखेला मंत्रालयाचा ताबा घेऊ या आंदोलनाचा इशारा त्यांनी त्या व्यासपीठावरून दिला. आणि ध्यानी मनी नसताना अचानक 24 तारखेला पोलिसांनी त्यांना अटक केली. अटकेचा काय गोंधळ घातला पोलिसांनी तो आपण सगळ्यांनी फेसबुकच्या माध्यमातून, लाईव्हच्या माध्यमातून, सोशल मीडियामधून आणि काहींनी प्रत्यक्षदर्शीने पाहिला. मागच्या वर्षी जेव्हा पोलिसांनी अमानुषपणे आपल्यावर लाठीचार्ज केला होता, त्यानंतर जमानत झाल्यानंतर मी त्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की साहेब, तुम्हाला माझ्यासमोर पिंजऱ्यात उभं राहायचं आहे, माझ्या प्रश्नांना उत्तर द्यायची आहे, माझ्या भावांच्या अंगावर पडलेल्या प्रत्येक वळाचा मी बदला घेणार आहे, हे तुम्ही ध्यानात ठेवावं. आणि आज तुमच्या सगळ्या माय मावल्यांच्या आणि भावांच्या साक्षीने मी म्हणते की 5 दिवस त्यांचं आतडं जितकं तिळ तुटलं असेल त्या सगळ्या तुटण्याचा आपण बदला घेणार आहोत की नाही? तुम्ही सगळे सोबत असणार आहे की नाही? भाऊ तर काही ऐकणार नाही, ते अन्यथा त्यांचा थांबवणार नाही हे आपल्याला माहिती आहे. चर्चेमध्ये काय निघेल हे आपल्याला माहित नाही, पण जर चर्चेमध्ये जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर भाऊ, मी सगळ्यांच्या समक्ष आज तुम्हाला सांगते की इतके दिवस आम्ही तुमचं ऐकलं, आता तुम्हाला आमचं ऐकावं लागेल. बरोबर आहे की नाही भावांनो? जो माणूस आपल्यासाठी गेल्या 5 दिवसांपासून अन्नत्याग करतो आहे, पोटात अन्नाचा कण गेलेला नाही, केवळ पाणी सुरू आहे, त्या माणसाच्या साथीला आपण दमदारपणे उभं राहायला तयार आहोत की नाही? त्यामुळे भाऊ, इथून मी तुम्हाला सांगते आहे आता की जर आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही देखील तुमच्या सोबत मंत्रालयासमोर अन्नत्याग करायला सुरुवात करू. तयारी आहे का तुमची? आम्ही सगळ्या जणी इथे बसलेल्या माझ्या माय मावल्या घरी लेकरं सोडून आलेले आहेत. प्रत्येकीला 2, 4, 5 वर्षाचं लेकरू आहे. कारण ती दिवसभर शेतात राबते आणि राबल्यानंतरही कापूस पिकवणारी माझी माय ठिगळं घातलेलं लुगडं नेसत असते. त्याच्यामुळे तिला जर आपल्याला सन्मानाचं जगायचं असेल तर या सगळ्या माय मावल्या माझ्या सोबत आलेल्या आहे. आणि त्यांनी काल चर्चा करताना मला सांगितलं की ताई, जर इथून आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, भाऊचं उपोषण सुटलं नाही तर आम्हाला आमच्या घरी आम्ही कळवलंय की आमच्या गावाची वेस आम्ही परत ओलांडणार नाही. इतक्या माझ्या माय मावल्या तडफीने इथे आलेल्या आहेत. त्याच्यामुळे माझी मायबाप सरकारला विनंती आहे की माझ्या कुंकवासह महाराष्ट्रभरातल्या सगळ्या शेतकरी महिलांच्या कुंकवाचं रक्षण करणं तुमचं काम आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला पुढे यावं लागेल, सकारात्मक भावनेने आमच्यासाठी बोलावं लागेल, आमच्या प्रति संवेदना दाखवाव्या लागतील, सहानुभूती दाखवावी लागेल. आणि ते जर होणार नसेल तर ज्या मंत्रालयाच्या जोरावर तुम्ही आमच्यावर राज्य करतात त्या मंत्रालयाची वीट आणि वीट आमच्या मालकीची आहे, ती वीट तुडवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. बरोबर आहे का भावांनो? त्यामुळे इथे जमलेल्या माझ्या सगळ्या भावांना मी
धन्यवाद व्यक्त करते की भाऊंच्या एका हाके सरशी घरचं कार्य असल्यासारखं तुम्ही धावून आलात. नेहमीच तुम्ही धावून येत होतात. तुमच्यामुळे भाऊ आज इथे पाय रोवून घट्ट उभे आहेत. त्यांचा निर्धार तुमच्यामुळे कायम आहेत. अशीच त्यांना सोबत द्या एवढीच विनंती करते. धन्यवाद. या ठिकाणी ताईंनी सांगितलं की आम्ही आतापर्यंत तुमच्या म्हटलं ऐकलं, पण आता वेळ प्रसंगी जर सरकारनं आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही सर्वजण मंत्रालयाच्या समोर उपोषणाला बसणार. अर्चनाताई जाधव, मी अर्चनाताई जाधवला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. मेहकर तालुक्यामधून आलेली भाऊची बहीण आहे आणि बहीण आपल्या भावाचा या ठिकाणी धावा करत करत आलेली आहे. त्याच्यामुळं एक वेळा ताईसाठी टाळ्या होऊ द्या आणि जोरात घोषणा द्यायची आहे. रविकांत भाऊ तुपकर, तुम आगे बढ़ो. या ठिकाणी जमलेले माझ्या भगिनी, भाऊ मंडळी, वडीलधारी मंडळी यांच्या सगळ्या आशीर्वादामुळे माझा आपल्या सर्वांचा भाऊ, आपल्या रक्ताचं नातं असणारा, प्रेमाचं नातं असणारा, धर्माचं नातं असणारा आपल्या सर्वांचा भाऊ 5 दिवस झाले बिना अन्नाचा आहे. आपण एक दिवस सुद्धा म्हणजे आपली सकाळची जर वेळ असली जेवणाची तर आपण थोडं लेट झालं तर आपले हातपाय डगडग घालतात, आपले ठोके वाढतात आणि हा जीव काय म्हणत असेल, कोणासाठी करतो हा, कोणासाठी करतो, कोणासाठी करतो हा, का त्याच्यासाठी करतो का? इतका जीवाचा कासावीस होत आहे त्याचा जीव बिना अन्नाचा. त्याला काय समाधान आहे की तुमच्या पदरात काही पैसे पडले तर काय समाधान, त्याला काय समाधान आहे? तो क्रांतिकारक आहे, तो मुळातच काय आहे, क्रांतिकारक आहे. तो स्वतःसाठी जगणारा नाही आहे. आम्हाला एक धडा होता 10वी मध्ये, जो स्वतःसाठी जगतो तो मरतो, जो दुसऱ्यासाठी जगतो तो जगतो. हा आपला शेतकऱ्याचाच योद्धा आहे, पण तो सर्वसामान्याचा, गरिबांचा, आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांचा घेऊन कोणी आपले प्रश्न त्याच्या समोर घेऊन गेला तर तो खाली हात कोणाला पाठवत नाही. याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. तो काही सत्तेत आहे का? आहे का सत्तेत? सत्तेत नसून सुद्धा तो एवढं करू शकतो. तो सत्तेत आल्यावर काय करू शकतो याचा विचार करा. करणार का नाही विचार? हा आपला लढवया नाग आहे, लढवया कोणता योद्धा, आपला योद्धा कसा आहे, वाघासारखा आहे की नाही? तर आपण त्याच्या जीवाचा, आता आपण त्याच्या सोबत असा आग्रह करायचा की भाऊ तुम्ही काही सांगा पण अन्नत्याग आंदोलन हे तुम्ही आता हे शेवटचं केलं, याच्यानंतर तुम्ही नाव घ्यायचं नाही आंदोलनाचं. अन्नत्याग दुसरं कोणतंही करा, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी, पण हे अन्नत्याग आंदोलन आम्हाला पटत नाही तुमचं जीवाचं असं कासावीस. अहो चालता चालता माणसं जायला लागले, जातात का नाही? चालता बोलता आपण म्हणतो अरे आताच तर बोलला गेला, आणि हे असं जर काही झालं तर याला जबाबदार कोण? आपण असं होऊ द्यायचं का? दुसरा रविकांत तुपकर यायला किती उशीर लागल, येईल का नाही याची गॅरंटी आहे का? तर आपण भाऊंना असं करायचंय की आता लवकरात लवकर तुम्ही अन्नत्याग आंदोलन हे लवकर सोडावं अशी माझी विनंती आहे. हमारा नेता कैसा हो, हमारा नेता कैसा हो, रवि भाऊ तुम आगे बढ़ो. धन्यवाद.
त्यानंतर एका कवितेच्या माध्यमातून डायरेक्ट भाऊ बोलणार आहेत आपल्यासोबत. तुमच्या सर्वांसाठी आणि भाऊसाठी एक कविता. पाठीमागची मंडळी भाऊ स्वतः बोलणार आहेत. आता इकडे तिकडे गेलेले आहेत, सर्वजण समोर येऊन बसा. दत्ता भाऊ सर्वांना बसवा इकडं. महाभारतामध्ये एका बाजूनं धर्माची आणि एका बाजूनं अधर्माची मंडळी होती आणि धर्माच्या लढाईमध्ये भगवान श्रीकृष्ण पांडवाच्या बाजूने होते. आणि जेव्हा अर्जुनाने शस्त्र खाली ठेवले, गांडीव खाली ठेवला आणि सांगितलं हे सर्व माझे नातेवाईक आहेत, हे तर माझेच आहेत, हे माझे सर्व भाऊकीतले आहेत, मी यांच्यासोबत युद्ध कसं करू. तर भगवान श्रीकृष्णाने एका कवितेच्या माध्यमातून अर्जुनाला त्या ठिकाणी आव्हान केलं होतं. कवितेच्या 2 ओळी अशा होत्या. आंधिया चलने लगी औजार को पैदा करो, आंधिया चलने लगी औजार को पैदा करो, कंठ में क्रुंदन नहीं हुंकार को पैदा करो, फिर से सजने लगी कुरुक्षेत्री समय की भूमिका, पार तुम गांडियों में टंकार फिर पैदा करो, पार तुम गांडियों में टंकार फिर पैदा करो. यानंतर आदरणीय रविकांत भाऊतुपकर. रविकांत भाऊतुपकर तुम आगे बढ़ो. जरा जोरात घोषणा द्यायची, भाऊचा उत्साह वाढला पाहिजे. रविकांत भाऊतुपकर तुम आगे बढ़ो. अरे कोण आला रे, कोण आला, अरे कोण आला रे, कोण आला. यानंतर आदरणीय रविकांत भाऊतुपकर. शरद भाऊ गायक. हॅलो. यावर्षी सोयाबीन आणि कापूस उत्पादनासाठी एल्गार मोर्चाचे आयोजन बुलढाण्यामध्ये केलेले आहे. गेला 1 महिना झाला रविभाऊ आपल्यासाठी खूप झटत आहे. सरकारने त्यांचे चर्चेशी बोलवण्याचा चर्चेचा केला. रविकांत भाऊतुपकर तुम आगे बढ़ो. रविकांत भाऊतुपकर तुम आगे बढ़ो. यानंतर सर्वांची काही मंडळीची ज्यांना मनोगत व्यक्त करायचे त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. पण भाऊ आपल्यासोबत संवाद करणार आहे म्हणून भाऊकडे माईक देतो. भाऊला विनंती करतो त्यांनी मनोगत व्यक्त करा. हॅलो. तुमचं आपसातलं बोलणं बंद करता का? फॅन बंद करा रे इकडचा. बाहेर जी मंडळी आहे त्यांना बोलून घे. ते पाठीमागचे जे आहेत की नाही बाहेरचे, चला चटकन आतमध्ये या. तर 10 वेळा सांगायचं का सर्वांना? हात जोडून पाया पडून विनंती करतो भाऊ सर्वांना की आतमध्ये या. इकडे तिकडे कोपरे कापरे पकडू नका. बाहेर कोण आहे? आतिश, बाहेरच्या मंडळीला आवाज द्या. सर्वांना आवाज द्या. भाऊ बोलणार आहेत म्हणा. चला या लवकर आतमध्ये. गजभाऊ घुमे आतमध्ये या. मी आता प्रत्येकाचं नाव घेऊन आवाज देऊ का सर्वांना? चला आतमध्ये या, खुर्च्यावर बसा लवकर. तुमचं आपसातलं बोलणं बंद झालं का? मी रविकांत तुपकर बोलतो.
बोलून घ्या तुमचं सगळं. मी बोलताना मला पिनड्रॉप सायलेन्स वातावरण पाहिजे. तुम्ही बाजारात हिंडायला आलेले नाहीये. कुठे हिंडरोळे तिकडचे लोक मागचे? अज्जूभाऊ, अज्जूभाऊ, मागचे लोक बोलणं बंद करा. मागचे लोक बोलणं बंद करा. लवकर इकडे या. आवाज जात नाही का? बोलून घ्या, बोलून घ्या. तुमचं बोलणं बंद झाल्याशिवाय मला बोलता येत नाही. आवाज येते सर्वांना? मागे येतो का आवाज? मागे आवाज वाढवा. तुम्ही घ्या बोलून सगळे. बोलू का नको? अहो मी बोलू का नको? मागचे बंद करता आणि ते डाव्या हाताला कशाला गेले तुम्ही तिकडं? तुम्हाला शिस्त कळत नाही का रे? चला लवकर, ज्येष्ठ मंडळी सगळी चला. जिथू इकडे वर या, बाकीच्या जाऊ दे तिकडून. चला जा लवकर. त्यांना डिस्टर्ब करू नका, चॅनलवाल्यांना. तुम्हाला मी दिसलोच पाहिजे गरजेचं नाही. तुम्ही मला रोजच पाहता. मी काय म्हणतो ते ऐकणं महत्वाचं आहे. आले का सगळे? मी महत्वाच्या गोष्टी बोलणार आहे. आपसात कोणी बोलणार नाही. कोणी मोबाईल सायलेंट ठेवा. आता ही लढाई एका निर्णायक टप्प्यावर आलेली आहे. मला थोडं घेऊन घेऊन बोलावं लागेल, कारण मला दम लागतो. आतिश, मागचं सगळ्यांचं बोलणं बंद करा. नाही तर ज्याला बोलायचं त्याला काढून द्या. एकाचाही आवाज नाही आला पाहिजे मागे. ही सोयाबीन कापूस उत्पादकांची लढाई एका निर्णायक टप्प्यावर आलेली आहे. रात्री थोडा रस्ता चुकल्यामुळं तुमची फजिती झाली, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मला वाईट वाटलं जरा, तुम्हाला झोपा नाही झाल्या, तुमचं जागरण झालं, त्याबद्दल क्षमा मागतो तुमची. कारण मला माझ्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांची गैरसोय झालेली आवडत नाही. तुम्ही माझ्या बायकोला विचारू शकता. एक वेळ माझं काही झालं तरी चालेल, पण माझ्यासोबत काम करणाऱ्या माणसाची गैरसोय होता कामा नये, अशा सूचना मी सगळ्या आयोजकांना देतो. काल रात्रीचं जेवण आपलं, काल सकाळ दुपारचं जेवण आपलं भोकरदनला नारायण पाटील लोखंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भात दिला होता. आवडला ना तुम्हाला तो? आणि रात्री 12 वाजता तो 11:30-12ला तुम्हाला बेसन पोळी मिळाली शिक्रापूरला. कशी होती? व्यवस्थित होती? पोटभर जेवले रात्री? आज सकाळी काही खाल्लं की नाही तुम्ही? पोहे खाल्ले. आता मला सूचना आली की जेवण रेडी आहे तुमचं. छान भाजी पोळी दाबून खायची. माझी चिंता करायची नाही. माझी चिंता करू नका. मी जे सांगतो तेवढं ऐका. तुम्ही माझं ऐकता ना सगळे? मी उपाशी आहे म्हणून कोणी उपाशी राहायचं नाही, बरोबर? तर भावांनो, आपण सगळे कोणी 5ला पोहोचलं, इथे 6ला पोहोचलं, कोणी 7ला पोहोचलं. काय होतं, ही मुंबई आहे, लक्षात घ्या. आपल्या बाकी शहरांमध्ये कसंही तुम्ही गाडी लोकेशननी जाऊ शकता. इथे जर तुम्ही लोकेशन टाकलं मोबाईलला तर ते लोकेशन तिसरीकडे घेऊन जातं, रस्ता चौथीकडे नेतं आणि 100-200 किलोमीटर तुम्हाला इथं फिरायला लागतं. ही मुंबई आहे.
आपल्या बुलढाण्यासारखं किंवा पुण्यात फिरतो तसं इकडे फिरू नका. समोरच्या माणसाच्या पाठीमागच आपली गाडी असली पाहिजे. हुशारक्या करायच्या नाही पोरांनी. काल ज्या पद्धतीनं काही मंडळी गाडीतून हात काढणं, गाडी स्पीडनं पळवणं, आमच्या पुढे गाड्या घालणं, आमच्या पुढे गाडी घातल्यानं काही आम्हाला दुःख नाही, पण तुम्ही रस्ता चुकलात तर तुम्हाला रात्री 4 तास इकडे तिकडे फिरावं लागेल. ही मुंबई आहे. आम्ही रेग्युलर मुंबईला येतो तरी आमची पण फजिती होते, आम्हाला चिंता वाटते. इतर रस्ते सगळे सारखे दिसतात मुंबईमध्ये, आहे ना? हा, त्यामुळं कुठेही भटकू नका, कुठेही जाऊ नका. खरं तर आपली व्यवस्था तिकडे हायवेला करण्यात आली होती, तिकडे पण एका ठिकाणी व्यवस्था आहे, परंतु माणसं वाढल्यामुळे तिथे एवढ्या लोकांची व्यवस्था नव्हती. मग ही वेळेवर व्यवस्था या ठिकाणी केली. आणि मी उपोषणात असल्यामुळं मला या नियोजनातलं काहीच माहित नाही ना, काय चाललं काय नाही, कोण करते. आपापल्या परीने सगळे नियोजन करत होते. त्यामुळे तुम्हाला थोडं हायवे पासून 20 किलोमीटर आत यावं लागलं. खोपोलीवरून खरं तर आपल्याला इकडे यायला रस्ता होता, है ना? आपण रात्री 1 तासात पोहोचू शकलो असतो, पण ते काही गाड्या पुढे निघून गेल्या रात्री त्या टोलवरून. मग त्या गाड्या मुंबईत भटकू नये म्हणून आम्ही पुढे गेलो. मग 100 किलोमीटरचा फेरा करून रात्री इथं. तर थोडी गैरसोय झाली, तर आपणही असं थोडं शिस्तीत वागा. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आता सगळे आले का इथं, का कोणी गाड्या मागे आहेत आपल्या अजून? बोला ना तुम्ही. काही गाड्या मागे आहेत, मला माहित आहे, मला भारत भाऊने सांगितलं काही गाड्या मागे आहेत. आणि काही सैन्य जे 5 दिवसापूर्वी आलेलं आहे ते सैन्य आपण दुसऱ्या ठिकाणी उतरवलेलं आहे. त्या सैन्याने हे सैन्य आपण मिक्सअप करणार नाही. ऑलरेडी आपल्या सगळ्या तरुण पोरांच्या भरपूर गाड्या 5 दिवसापूर्वीच इकडे पोहोचलेल्या आहेत. ती आपली स्ट्रॅटेजी आहे. पण तुम्हाला एक सांगतो, जोपर्यंत मी आदेश देणार नाही तोपर्यंत कुणीही स्वतःच्या मनानं कारभार करायचा नाही. बरोबर की चूक? तुम्हाला मला अडचणी जाणायचंय का? आपल्या लोकांना अडचणी तयार करायच्या आहेत का? त्यामुळं मी सांगेपर्यंत कुणी वेगळं भानगड करायची नाही. बरोबर की नाही? शेवटी आपल्याला काय भानगड करून प्रसिद्धी मिळवायची नाहीये, आपल्याला लोकांच्या पदरात काही ना काही पाडायचं आहे. आत या पाहुणे, आत या. गेट मध्ये उभे असलेले सगळे आत या. बसा ना खाली. काय काय धूळ लागते का? रस्त्यातले उठा रे तुम्ही, रस्त्यातले उठा, साईडला या. काय तुम्हाला सांगावं लागतं राजावर, काय सैन्य आपलं. तर माझा आदेश किंवा माझी सूचना येईपर्यंत कुणी काहीही गडबड करायची नाही. मंजूर का? स्वतःच्या मनाने कारभार केला तर मी सांगेल की यांचा आणि माझा काही संबंध नाही आहे. तुमचं काही झालं तर मी जबाबदारी घेणार नाही. बरोबर आहे का? हा, काही लोक हुशारी करतात. गरज नसताना काही लोक रेल्वेने मंत्रालयाकडे गेले. काही गरज नाही ना सगळं करायची, त्यांना इकडे बोलवलं सगळ्यांना. आणि जे 5 दिवसापूर्वी आलेले आहेत, अरे तुम्ही कुठे चालले विनायक, नितीन? अरे इकडे या, आता निर्णय घ्यायचा आपल्याला. तर आता 2 गोष्टी आहेत. एक गोष्ट पक्की, मी सांगितल्याशिवाय काही करायचं नाही. तुमचा आवाज निघत. तुम्ही 5 दिवस झाले जेवेल नाही ना? एक गोष्ट पक्की, मी सांगितल्याशिवाय काही करायचं नाही. तुम्हाला सगळ्यांना माझ्यावर विश्वास आहे? आता श्याम भाऊनी सांगितलं 1 तासामध्ये टायमिंग सरकारने कळवावं. आता पोलीस इन्स्पेक्टर आले होते माझ्या कानात, आता बोलून गेले सरकारच्या वतीनं. त्यांनी मला सांगितलं 4 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर सरकारनं आपली बैठक बोलवलेली आहे. किती वाजता? सरकारचे सगळे प्रतिनिधी त्या बैठकीला हजर राहणार आहे. पण आता त्या बैठकीला जायचं तर फक्त सिलेक्टेड 10 लोकांनाच तिथे एंट्री आहे. पहिले 5च होती, पण मी सकाळी त्यांना विनंती करून 5 करून वाढून घेतले. आणि ते काही बुलढाण्याचं कलेक्टर ऑफिस नाहीये. तिथे जे 10 लोक जाणार त्यांची आयडी आत्ता जाणार, ती आयडी तिकडे जाऊन तपासल्या जाणार.
ते ऍड्रेस कन्फर्म केला जाणार, हा माणूस तोच आहे का, आणि मग तिथून सूचना जातील आणि मग त्या 10 लोकांना एंट्री मिळेल. इतकं तिथं कडक प्रशासन आहे, बरोबर ना. त्यामुळं जी नावं आपण सिलेक्ट करू तेवढीच नावं तिथे यायची आहे. रिकामं आमच्या माग फरफटत तिकडे यायचं नाही. कळलं तुम्हाला? तुम्ही आलात, माझा अपमान होईल. ज्याचं नाव आहे त्यांनीच यायचं. शेवटी तुम्ही काही गडबड केली तर अपमान कोणाचा होईल? कोणाचं होईल? आणि माझा अपमान झाला तर सरकार काय म्हणाल? याचे लोक याचं ऐकत नाही, बरोबर आहे. मला शिस्तीतलं सैन्य पाहिजे. हे आंदोलन इथपर्यंत आणायला खूप ताकद लावलेली आपण सगळ्यांनी, आहे की नाही. खूप घाम गाळला, खूप कष्ट घेतले, आतड्याला पीळ दिला, जीवावर आपण उधार झालो. काही आपलं हसण्या गमतीत काही कारभार करू नका आणि तुमचं रक्त चुकीच्या ठिकाणी उसळू देऊ नका. 4 वाजताच्या बैठकीत सरकार काय निर्णय घेतं ते पाहू. बैठक तास 1.5 तास चालेल. त्या बैठकीत काय होतं मी तुम्हाला सांगतो, बरोबर ना. इथं मीडियातून सांगतो, तुम्हाला भेटायला पण येतो. हा, पण मी येईपर्यंत एकानंही इथं मैदान सोडायचं नाही, हा हॉल सोडायचा, बरोबर ना. काय होईल? फिरायला जाऊ नका कुठं. आपण फिरायला आलो नाही. फिरायला जायचं असलं तिकडे सकारात्मक निर्णय झाला तर मी आल्यावर बरोबर काय करायचं ते करतो. फिरायचं बघ, तुम्ही काळजी करू नका, बरोबर ना. आता रात्री झोपा झाल्या नाही. आता माझं भाषण झालं की तुमचं जेवण तयार आहे. छान जेवा. इथं हॉलमध्ये गाणे म्हणा, इथं गादी टाकून आराम करा. आणि मी एक 5-6 वाजेपर्यंत सरकारचा आपल्याला निर्णय कळतो आहे ना. सरकारचा निर्णय कळल्यावर मी तुम्हाला तिथूनही सांगेन काय करायचं, बरोबर. किंवा मी इकडे येईन, इकडे पण येईन आणि तिथूनही सांगेन. आणि मग सरकारनं जर तोडगा काढला तर इकडे जल्लोष होईल. आणि सरकारनं तोडगा काढला नाही, या सगळ्या गाड्या कुठे येतील? हे फायनल. काही बदल? माझं म्हणणं पटतंय? कोणाला ऑब्जेक्शन असेल तर सांगा की हे आम्हाला पटलं नाही, बरोबर ना. मग मी आता बैठकीला जातो आणि 4ची बैठक 1-2 तास चालेल. ती 1-1.5 तास ती बैठक झाल्यावर तुम्हाला कळणार. काही तिकडे निर्णय हो. लक्षात आलं का? मी येईपर्यंत हा हॉल सोडायचा नाही. लक्षात आलं का? छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य कसं होतं? राजेंद्र मोरेंनी सांगितलं आपल्या लातूरच्या की आधी लगीन कोणाण्याचं आणि मग लगीन रायबाचं. हे सैन्य सगळ्या लोकांनी कौतुक केलं पाहिजे की सोयाबीन कापूस उत्पादकांच्या लढाईला आलेलं सैन्य किती जबरदस्त आहे, शिस्तबद्ध आहे. जसं सोमठाणा गावाचं कौतुक सगळ्या महाराष्ट्राने केलं आहे की नाही, तसं आपलं सुद्धा कौतुक उद्या महाराष्ट्र केलं पाहिजे. हॅलो, एकच माहिती आहे का बाळा? दुसरा पहा ना. एवढं शिस्तीचं प्रदर्शन आपल्याला करायचं आहे. आता काय झालंय, सगळ्यांना त्या बैठकीला यायची इच्छा आहे की नाही. एवढ्या लोकांना येऊ देऊ शकतात का ते? काही नियम असतात शासनाचे, प्रशासनाचे. त्यांनी 10 लोकांना एंट्री दिलेली आहे. काय त्याच्यावर एकही माणूस त्या घेणार नाही. आणि तुम्ही येऊन बाहेर उभे राहिले तर माझा अपमान होईल, आहे की नाही. ते म्हणणार तुम्हाला 10 लोकांना सांगितलं की तुमचे लोक इकडे तिकडे हिंडतायत, आम्ही नाही करत चर्चा तुमच्याबरोबर, जा घरी, आहे की नाही. निर्णायक टप्प्यावर आलेली लढाई गालबोट लावायचं नाही. आता लय लोकांनी इच्छा व्यक्त केली आम्हाला यायचं. सगळ्यांची इच्छा मी पूर्ण करू शकत नाही, लक्षात ठेवा. आणि एक सांगतो, हे सैन्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढ्यामध्ये जसं सैन्य होतं तसं हे सैन्य आपलं. बोलणं बंद करता का रे बाळा? हो दादा, हो दादा, अरे मी काय येडा आहे का हो? कळत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातलं
जसं सैनिक लढाऊ होते आणि ते जी महाराजांनी जबाबदारी दिली किंवा आंदोलन प्रमुख किंवा युद्धाचा प्रमुख जो असतो त्यांनी जी जबाबदारी दिली तेवढीच जबाबदारी त्यांनी पार पाडायची असते. तुम्हाला जबाबदारी दिली ही आणि तुमची इच्छा आहे तिसरीकडे जायची, तो लढाईतला सैनिक असू शकत नाही. आणि मी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, सगळ्यांचे नंबर शिष्टमंडळात लागणार नाही. आणि तुम्हाला जायचं असेल तर मी इथं थांबतो. मग तसं करू का? तुम्ही जाऊन चर्चा करून या. आपले लोक काय आहे, काही काही लोक आम्हाला यायचं आम्हाला यायचं, तिथे काय लग्न आहे का कोणाचं? तिथं आलं की बोलता बी आलं पाहिजे मुद्द्यावर, नुसतंच आपलं शरीरानं जायचं का फक्त? तसं चालणार नाही. बुलढाणा जिल्ह्यातले घाटाखालचे 2 आणि घाटावरचे 2 पदाधिकारी 4 आणि सोमठाणा गावातून 1 व्यक्ती गावचं प्रतिनिधी म्हणून, कारण त्या गावात आंदोलनाचं केंद्रबिंदू आहे. बरोबर आहे ना? म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातून किती झाले आणि उर्वरित महाराष्ट्रातून इथे लोक आलेले आहेत. त्यामुळे त्याही लोकांना आपल्याला हे काय जिल्ह्यापुरतं आंदोलन नाही आपलं, आहे की नाही? हे आंदोलन महाराष्ट्राचं आहे. त्यामुळं आपल्याला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याचा एक एक माणूस, किमान काही मोजक्या जिल्ह्यांची तरी माणसं, म्हणजे आपल्या जिल्ह्यातले 5 आणि बाहेरचे आणि मी 1, असं ते शिष्टमंडळ राहील. आणि आम्ही गेल्यावर कोणी जर का कुरकुर केली, कोणी जर का नाराजी व्यक्त केली, बाबा तुम्हाला नेलंच नाही, मला नेलं नाही, असले बायकी धंदे मी खपवून घेणार नाही. आणि माझ्या जर कानावर आलं ते रुसवे फुगवे करायला आपण काय लहान पोर आहेत का? हा, रुसवा फुगवा करणाऱ्या कार्यकर्त्याशी माझा संबंध राहणार नाही. मी इथून पुढे बोलणार नाही. मला असला कार्यकर्ता नको आहे जो रुसून बसतो फुगून बसतो. मला असं चालणार नाही. मग भाषण ठेवलं नाही, मग नाव घेतलं नाही, इथे काय माझ्या पोराचं लग्न आहे का? कशावर रुसून बसतात लोक आपले? मला स्टेजवर बोलवलं नाही. अरे इथं आमचा जीव चालला आणि तुमचं दुसरंच चालू असते काही लोकांचं. सगळे नाही पण काही लोक असं वागतात. असले लोक नेते होऊ शकत नाही. ज्यांना नेतृत्व घडवायचं आहे त्यांनी लढाईमध्ये जी जबाबदारी दिली तेवढी जबाबदारी पार पाडायची. काहींकडे आपल्या जेवणाची जबाबदारी आहे, काहींकडे आपल्या राहण्याची जबाबदारी आहे, काहींकडे आपल्या गाड्यांचा कॉन्टॅक्ट ठेवण्याची जबाबदारी आहे, काहींकडे गाड्या पंक्चर झाल्या. अशा जबाबदाऱ्या काही काही आपण अप्रत्यक्ष वाटून दिलेल्या आहे की नाही? तर असं काम करायचं असतं. मला जर कोण्या कार्यकर्त्याने माझ्या माघारी कुजबूज केली तर मी तुम्हाला सांगतो, मी आयुष्यात त्या कार्यकर्त्याशी बोलणार नाही. मला असले धंदे आवडत नाही. कान फुकायचे आणि फुगाण्या सांगायच्या याचं त्याला त्याचं याला. आणि काही काही लोक एवढं आगाऊ आहे तुम्हाला मी सांगतो, स्वतः आता काही करत नाही पण तुम्हाला नेलं नाही का भाऊ ना, तुमचं काही खरं नाही. मग मी तुम्हाला सांगतो, असले धंदे जर का करणार असाल कोणी तर मी त्याचं तोंड सुद्धा पाहणार नाही. मला असलं सैनिक नकोय. मला मर्दासारखा लढणारा आणि तोंडावर बोलणारा सैनिक मला अपेक्षित आहे. मला तुम्हाला सऱ्याला न्यायची इच्छा आहे हो, पण आता सऱ्याला नाही नेऊ शकत ना. तिथं सऱ्याला नेलं तर सरकार चर्चा करेल का? प्रत्येक गोष्टीचा एक प्रोटोकॉल असतो, एक शिस्त असते, आहे की नाही? त्यामुळं मी केलं बरोबर आहे का? घाटाखालचे 2, घाटावरचे मी, सोमठाण्याचं 1 आणि बाहेर जिल्ह्यातले समजा 1 प्रातिनिधिक स्वरूपामध्ये. कारण हा प्रश्न बाहेर जिल्ह्यातल्या लोकांचा पण आहे ना, एकट्या बुलढाण्याचा थोडाच आहे. बरोबर का? हा, कोणाचं काही ऑब्जेक्शन या गोष्टीवर आताच बोला. माघारी कुजबूज चालणार नाही. हा, मी पुन्हा सांगतो, कुजबूज मला आवडत नाही. मग नाव घेतलं नाही, मला बोलवलं नाही. अरे मी का 50,000 लोक मोर्चा देतात, 50,000 लोक नाव घेऊ का मी तिथं? गावातल्या कार्यक्रमात ठीक आहे, तालुक्याच्या कार्यक्रमात ठीक आहे. 50,000 लोकांच्या मोर्चात जर तुम्ही रुसून बसता, मी मागं बसेल होतो बा, मग नाव नाही घेतलं, असले धंदे मला चालणार नाही. मी काही माझ्या स्वतःसाठी करून नाही आलो तुम्हाला मी सांगतो. हा, जरा शिका पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांकडून. कुजबूज करणे, कानात बोलणे, गणगण करणे, असले धंदे करायचे नाही. आणि असलं करायचं असलं तर माझ्या बरोबर राहायचं नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मला असला माणूस आवडत नाही. चळवळी करताना किंवा लढाई लढताना कधी मान मिळेल, कधी मान मिळणार नाही. अपमान पचवण्याची ताकद ज्या माणसामध्ये असते ना, तो माणूस आयुष्याच्या शिखरावर जातो. हे सगळं पचवून काम तो करीतपर्यंत आलेला आहे.
ए तुला मोदीचा फोन आला का? तुला कळत नाही का? बरोबर आहे का चूक आहे? मी जीव तोडून बोलतो आणि मी जे करतो ना ती प्रत्येक गोष्ट इमानदारीनं आणि प्रामाणिकपणे करतो. खोट्या गोष्टी केल्या असत्या, मी जर खोट्या गोष्टी केल्या असत्या तर सरकार आपल्याला घाबरलं नसतं. बरोबर का? आणि हे काही सोपं नाही. स्वतःच्या पैशानं स्वतःचे डब्बे घेऊन 600-700 किलोमीटरचा प्रवास करून आपला हक्क मागायला देतो ही काही साधी सोपी गोष्ट नाही. भावांनो, तुमचं कौतुक आहे सगळं. तुमच्या धाडसाला सलाम केला पाहिजे. टाळ्या वाजवा स्वतःसाठी सगळ्यांना. त्यामुळं इथं शिष्टमंडळात येताना फार मोजक्या लोकांना माझ्या आणि चोरून जर का तुम्ही इथून हल्ले तर माझ्या एवढं वाईट माणूस नाही हा, लक्षात ठेवा. मला आंदोलन शिस्तीत पाहिजे. चाललं हिंडायला येऊ, फिरून तिकडं पिक्चर पाहून येऊ, मॉलमध्ये जाऊन येऊ, त्याच्यासाठी आलो का आपण? लढाई जिंकली तर ते पण करू, नाही यश आलं तर मग आपलं तर मंत्रालय ठरलेलंच आहे की नाही? शिष्टमंडळामध्ये चेहरे पाडू नका कोणाचं नाव नसलं तर. मला माझा आवाज दुपारपर्यंत टिकतो का नाही मला जरा शंका आहे. आणि मंत्र्यांसमोर बोलायचं, सेक्रेटरी समोर बोलायचं, जर चुकून माझा आवाज पूर्ण गेला तर माझं म्हणणं मांडायला कोणीतरी पाहिजे. म्हणून माझी बायकोला मी पहिल्यांदा सोबत घेण्याचा प्रयत्न करणार. कारण काय आहे, सगळ्या गोष्टी मला उघडपणे तिथं बोलता येणार नाही किंवा दम लागला, आवाज गेला तर माझं म्हणणं ती समजून एका वाक्यात सांगितलं तर ती विस्तृतपणे मांडू शकते. ती वकील असल्यामुळं इंग्रजीत सुद्धा मांडू शकते, हिंदीत सुद्धा मांडू शकते, मराठीत तर मांडू शकते आणि मुद्देवाईस ती बोलू शकते माझ्या वतीनं. त्यामुळं मी फक्त शरीरानं तिथे राहणार आहे, माझ्या वतीनं ती तिथे चर्चा करेल. येशील ना? हो म्हणते. कारण तिला स्टेजवर आवडत नाही. बघा फरक कसा असतो. माझी बायको तुम्हाला आजपर्यंत स्टेजवर दिसली का? दिसली का? माझ्या समोर भाषण करताना दिसली का? फक्त तेलारा गावात माझ्या समोर तिने भाषण केलं ते मी म्हटलं म्हणून. नाही तर माझ्या कुटुंबातला एकही माणूस तुम्हाला व्यासपीठावर दिसणार नाही. दिसला कधी? माझे वडील लोकांमध्ये असतात, माझी आई लोकांमध्ये असते, माझी बायको लोकांमध्ये असते. हालाकी ती आपल्या जिल्ह्यातली नामांकित वकील तुम्हाला माहित आहे. पण इकडं आल्यावर तिला कधी तिचा हे नाही किंवा मी रविकांत तुपकरची बायको आहे असं ती कधी म्हणत नाही. कोणत्याही कार्यक्रमात गेली तर खाली बसते, बोला बोला आपसात घ्या, बोलून घ्या. तर ती एक माझं म्हणणं मांडायला तिथे, तर माझा आवाज तितका निघणार नाही. आपले घाटावरचे 2 प्रतिनिधी, एक जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले आणि पीक विम्याचा आणि इतर गोष्टींचा अभ्यास असणारे, त्यांच्याकडे आकडेवारी सगळी आहे, असे विनायक सरनाईक, हे 2 लोक घाटावरून नेऊ का? हा काही याच्यात ऑब्जेक्शन आताच बोला, नंतर नाही. हा. आणि ज्या सोमठाणा गावाने हे आंदोलन उभं केलं एवढं मोठं, त्या सोमठाणा गावाचा प्रतिनिधी लागेल ना तिथं. तर आपले भारतभाऊ वाघमारे हे सोमठाणा गावाचे प्रतिनिधी म्हणून त्याच्यामध्ये असतील. आणि आता घाटा खालून आपले जिल्हाध्यक्ष संपर्क प्रमुख श्यामभाऊ अवथळे आहे ना, चॉईस बरोबर आहे का चूक आहे? आणि आपले अमोलभाऊ राऊत हा माणूस सुद्धा कधी पडद्यावर राहत नाही, स्टेजवर येत नाही, पुढे येत नाही, भाषण करत नाही. हे घाटाखालचे 2 आणि घाटावरचे 2 आणि हे भारतभाऊ. झालं बरोबर आहे का? तुमचं काही ऑब्जेक्शन? हा. आता आपल्या जिल्ह्याचा विषय संपला. आता बारामतीवरून काल आपल्या जेवणाचं आदरातिथ्य ज्यांनी केलं, विठ्ठलराजे पवार होते ना तिथे काल. बारामतीचे शरद जोशी विचार संस्थापक अध्यक्ष, ते आपल्या बुलढाण्याला सुद्धा मोर्चाला आले होते आणि त्यांनी महाराष्ट्राच्या शेतकरी आंदोलनाचे सरसेनापती म्हणून माझ्याबद्दलची घोषणा करून मला ते फेटाचं पगडी चढवली. हॅलो,
गाडीत 4 माईक आहे बरं का आपल्या, पण आणणार नाही कोणी. काल येताना विकत माईक आणलेले आहेत. अरे बॅटऱ्या तिथे चार्ज करा त्याच्या. हॅलो, हा, आता विदर्भातल्या काही जिल्ह्यातून प्रतिनिधी आपल्याला सोबत त्याच्यात लागतील. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातून आलेली मंडळी इथं आहे. तर तुमच्यापैकी एक प्रतिनिधी अमित भाऊ आडव आहे का? गेले कुठे? अमित भाऊ आहे का? आज आहे का? नाहीये? कुठे? हात दाखवा ना. ते गायब झाले वाटतं कुठेतरी. आहे ना? हा, अमित भाऊ आडव अमरावतीहून. काय अमरावती जिल्ह्यातून? अकोला जिल्ह्यातून आपले विठ्ठल भाऊ लक्ष्मीकांत कौटकर हे सुद्धा अकोला जिल्ह्यातून आलेले आहेत आपल्याला सपोर्ट करायला. तर हे दोघं. वाशिम जिल्ह्यातून एक प्रतिनिधी म्हणून आपले विशाल गोटे आहे का इथं? कुठे? बोला ना, उभे राहा ना. एक प्रतिनिधी चालेल ना तुमचा? वाशिम जिल्ह्यातून विशाल गोटे. लातूर जिल्ह्यातून आपल्या मोर्चासाठी 100-150 माणसं घेऊन आले होते, टोप्या घालून. पाहिलं होतं तुम्ही? आणि आजही ते या ठिकाणी आले. राजेंद्र भाऊ मोरे. कुठे राजू भाऊ? आता भाषण केलं ते. हा, राजूभाऊ मोरे हे आपल्या लातूर जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून आपल्या सोबत राहतील. आणि जालना जिल्ह्यातून ज्यांनी काल आपल्याला भात खाऊ घातला ना, ते नारायण भाऊ लोखंडे. कुठे आहेत? हा, हे एक आपल्यासोबत जालना जिल्ह्याचे प्रतिनिधी राहतील. हा, आणि मी एक स्वतः राहील, है ना? एवढे लोक राहतील. हा, आता याच्या बाबतीत कोणाचं काही म्हणणं आहे का? अजून सांगा, आत्ताच बोला. हा, हे बघा, मी अकोला जिल्हा अध्यक्ष, शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष आहे. जीवनात काम केलं, समर्पणानं केलं, समर्पण करूनच काम केलं, हे सगळ्यांना माझ्याकडे माहित आहे. आजही गावगाड्यात कित्येक असे शेतकरी आहे की आता तुम्ही त्या आंदोलनात चालले, पण बाजू पडली नाही पाहिजे. सरळ सरळ आहे की जर गरज पडली तर आम्ही सगळे येऊ. पण आता दादांनी मान सन्मान दिला, आपण मान सन्मान दिला, परंतु मी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांना भेटायला आलो नव्हतो. मी दादांना समर्थन करायला आलो होतो. एवढ्या लोक सांगतो, मी बैठकीला येणार नाही, पण इथं बसून तिथं काय निर्णय होतो, थोडासाही निर्णय इकडे तिकडे जर गेला, दादाला पसंत नाही आलं, तर इथं मोर्चे बांधणी करायला आम्ही सगळे आहोत. हे इतके मोठे लोक नाहीत, हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री इतके मोठे लोक नाहीत. हा 6 दिवसापासून अन्न त्याग करणारे हे माणसं हे आपल्यासाठी मोठे आहेत. मनापासून बोलतो, मोठा माणूस तो नसतो, असेल मोठा, पण तुमच्यासाठी मोठा कोण, तुमच्यासाठी धावून येणारा कोण, तुमच्या दरबारावर बसणारा कोण, याला महत्व आहे की नाही आहे? त्याने पटलं का? हा म्हणा. मग अशा लोकांना आपण तन मन धनानं साथ दिली पाहिजे. सपरिवाराने तुम्ही देत पण आहात. आज गावगाड्यातून मी बघितलं, कित्येक चळवळीत मी काम केलं, गावगाड्यातून सगळे लोक सजग आहेत. काय निर्णय फोन येत आहे, कसं करायचं, आम्ही निघू की नाही निघू, निघू की नाही निघू, सांगा फक्त तुम्ही. म्हणजे अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. पण शासनाने कुठेतरी दखल घेतली आणि एखादी आज शासनाने दखल घेतली आणि दादाला बोलावलं. काही मोठेपणाने दादा ते त्याप्रमाणे काम करतात आणि हे सिद्ध होईल. हा महाराष्ट्र बघेल. रेकॉर्ड करून घ्या, कर रेकॉर्ड.
माणसाचं जे नेतृत्व असते, जे गुण असतात ते पटकन टिपल्या जातात. ते गुण आणि ते लोकांप्रती तळमळ हे अशी कोणी निर्माण करू शकत नाही. ते तळागाळातला मनात असलेला कोणाकोणाला न्यायचं इतक्या लोकात विचारून राहिले. विचारतं का कोणी नेता? जातात मीटिंगला, बोलावलं, शिष्टमंडळ गेलं, अरे इकडचे 2 घेऊ, तिकडचे 2 घेऊ, कोणी दुखला नाही पाहिजे, कोणाला त्रास नाही झाली पाहिजे, इतका कोणी विचार करतं का हो? मी तर दुसऱ्या जिल्ह्यातला पण ही गोष्ट समजणारी आहे, कारण मी बरेच वर्ष चळवळीत काम केलेलं आहे. कोणी प्रत्येकाला विचारून राहिला, इकडचे 2 तिकडचे 2, आता हे एकटे गेले आणि सगळे गेले, कोणी काही म्हणणार आहे का हो? म्हणणार आहे का? इतके खर्च करून, पैसे खर्च करून, शिदोऱ्या घेऊन हे सगळे लोक आले. बरं, एक दिवसाचं असतं तर ठीक आहे, लेकरं आहेत, बाळ आहेत, शाळा आहे, ह्या सगळ्या किती दिवस झाल्या? अरे 3-4 दिवस यात चालले सगळे. लहान लहान बाळांच्या शाळा आहेत, भगिनी आहे, तरी त्यांनी तो विचार नाही केला. काही काही तर शाळाच राहिल्या, ते घेऊन पण आले. आश्चर्याची बाब आहे, हे गोष्ट समजून घ्या. आणि असे जे काही सहकार्य कार्यकर्ते आहेत त्याला पण भाग्य लागते. कोणाकडे कार्य केलं, कार्यकर्ता बनले आणि आयुष्य चालू आहे बाबा, टाइमला करू, पण तसं नाही. जे करायचं जीवनात ते मनापासून करायचं, जे करायचं ते एकदम समर्पणात करायचं. आणि हे सगळे लोक जे तुम्हाला मोठमोठ्या खुर्चीवर दिसतात ना, हे काही मोठे नसतात. मोठा माणूस तो की जो तुमच्यासाठी झटतो, जो तुमच्यासाठी झटतो. काय करायचंय? 6-6 दिवस आंदोलन करायचे, पाहतच चाललो. बरं, केलं तर केलं, जेवले का नाही? तुमचे सगळे लोक जेवले का नाही? बरं, यायचं तर झालं. ते आमच्या वहिनी साहेबचं इथे प्रत्येकाला विचारणं, भाऊ कोणत्या गावचे, त्यांचे भाऊ आहेत, त्यांच्या वहिनी आहेत, प्रत्येकाला विचारणं, प्रत्येकाला भेटणं, त्यांच्या आई आहेत. हे असं घरानं घडत नसतं. हे काहीतरी बुलढाण्यावाल्यांचं काहीतरी मोठी अशी गोष्ट असेल की जे त्यांना असं नेतृत्व मिळालं, डबल नाही मिळणार. करोडो अब्जेतून एखादा रविकांत तुपकर हा पैदा होत असतो. तसे नसतात भेटत. चळवळीचे कित्येक वर्ष खपले तरी एखादा व्यक्ती म्हणजे 100 वर्ष लागले शिवाजी महाराज, त्याच्यानंतर 100 वर्ष महात्मा फुले, आणि असे सगळे बराच काळ केल्यानंतर असे सगळे लोक जन्माला येत असतात. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मला नाही नेलं ते तर लय दूरची गोष्ट, पण एवढी गोष्ट इथून डबल रेकॉर्ड करा की हे जरी मोठे वाटत असले, यांना आपण भेटायला जाऊन मोठं होऊ नये. माणसांना मोठं करा आपल्या, फक्त बाकी सगळं होऊन नये. तुम्हाला पटलं काय? एकच नारा म्हणेन आणि एकच द्यायचा. तिकडे आवाज जात असेल तिथपर्यंत मी म्हणेन शेतकरी एकजुटीचा, एकच दे. आणि फक्त बहिणी आहे सगळे, आवाज मनापासून मला पाहिजे. शेतकरी एकजुटीचा. लक्ष्मीकांत भाऊसाठी टाळ्या वाजवा एकदा. अतिशय प्रभावी विचार त्यांनी या ठिकाणी मांडले. त्यांनी मला सांगितलं कानामध्ये की भाऊ, मी मला नेऊ नका, माझ्याऐवजी अजून चांगला कोणीतरी प्रतिनिधी घेऊन जा. इतका मनाचा मोठेपणा आणि कार्यकर्ता कसा असावा याचं हे उत्तम उदाहरण आहे. तुम्ही गजानन महाराजांच्या दर्शनाला जाता का? तिथं सेवाधारी असतात ना, त्याचे काही फोटो पेपरात छापून येते का? त्याचे काही नाव होते का? आदर्श घ्यायचा असेल कार्यकर्त्यांनी तर गजानन महाराज संस्थांमध्ये जे काम करतात सेवाधारी, त्यांचा आदर्श. तुम्ही किती रागून बोला, ते प्रेमानं बोलतात की नाही? तुमची चप्पल उचलतात, तुमचं सगळं कचरा उचलतात, झाडून काढतात. आपण का नाही वागू शकत तसे? तुम्ही सुद्धा या शेतकऱ्याच्या दिंडीतले वारकरी आहात, लक्षात घ्या. तुम्ही सुद्धा
या शेतकऱ्याच्या दिंडीतले वारकरी आहात, बरोबर ना? मग आता तुम्हाला मी सांगतो, सेकंदाला गजानन महाराज संस्थांमधल्या वारकऱ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, आहे की नाही? प्रत्येकाला मान सन्मान द्या, प्रत्येकाला विचारा, कमीपणा नाही होत त्यांनी काही. आता इथं आम्ही गेल्यावर इथं तुम्ही एकटे राहू नका, सगळे एकमेकांशी बोला. आंदोलनात झालेली मैत्री ही रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ असते, लक्षात ठेवा. आपल्या महिलांशी बोला, त्यांचं घरदार विचारा, त्यांच्या घरी काय चाललं काय नाही, एकमेकाचे दुःख समजून घ्या, चर्चा करा. आणि तुम्ही सुद्धा लाजूबिजू नका बोलताना. आणि सगळ्यांना सांगतो, नवीन आलेले जे लोक आहेत त्यांच्याशी बोला, मैत्री करा, त्यांचं दुःख समजून घ्या, एकमेकाचं दुःख वाटून घ्या. नाही तर पडेल आपला परवड्या सर्पासारखा मोबाईल घेऊन दिवसभर, असं नका करू. एकमेकाशी चर्चा करा, एकमेकाचं म्हणणं समजून घ्या, नवीन लोकांशी ओळखी करून घ्या, बरोबर आहे का मधु भाऊ? आणि हे बोलणं का रे, पहिल्या वर्गातले पोरं बरे राहू तुमच्यापेक्षा, काय सांगा. सोमठाणा गावातले सगळे लहान लहान लेकरं 4 दिवस सोडलं नाही मला. त्या निघताना रडत होते, मी निघताना इतक्या लहान लहान पोरी माझ्याजवळ उठल्याच नाही. आणि जाताना मला काल म्हणे उपोषण सोडा म्हणे काका, मुंबईत गेल्यावर तरी आमच्यासाठी सोडा म्हणे. एवढ्या लहान पहिली दुसरीतल्या पोरी, त्यांना जर कळतं तर आपल्याला ते कळलंच पाहिजे, लक्षात ठेवा. तर माझ्या पोरीनं पण काल मला खूप आग्रह केला, गाडीत बस निघताना कानात सांगत होती, बाबा जेवून घ्या ना. मी म्हटलं बाळा, लढाई जिंकल्याशिवाय मी असं करणार नाही. आणि शेवटी कंटाळून मी यांना सांगितलं, घरच्यांनी माझ्या समोर येऊ नका कोणी. आता सगळे रडतात पडतात, मला बरं वाटत नाही, अजून माझं पोटात आतडे तुटतात. तर एक गोष्ट लक्षात घ्या, इथं खेळीमेळीचं वातावरण दिवसभर असलं पाहिजे, इथं भजनं झाली पाहिजे, इथं भाषणं झाली पाहिजे, जेवण करा, काही वेळ आराम करा. आणि हा प्रिमायसेस दिवसभर सोडायचा नाही आपल्याला. या प्रिमायसेस मधून बाजूला जाऊ नका. त्या जाळीच्या पलीकडे कोण आहे रे तुम्ही? जरा थांबा रे, तुम्हाला कळतं का आम्ही लय लांबून आलो राव. तिकडे जा ना, बाहेर जाऊन चर्चा करा ना तुमची. काय आचार्य जरी असले तरी जरा थांबा 5 मिनिटं, मला ताकद लावावं लागते बोलताना. मग तर इथलं वातावरण छान ठेवा, इथे आपलं ठिय्या आंदोलन सुरू ठेवा, बरोबर ना? भाषणं सुरू ठेवा, ठिय्या आंदोलन सुरू ठेवा, भजनं सुरू ठेवा, काही वेळ जेवण करून आराम करा. हा, नवीन कार्यकर्त्यांना बोलायला संधी द्या. आणि काही महत्वाच्या नेत्यांना मुद्दाम या ठिकाणी ठेवलेले आपण इथली धुरा सांभाळण्यासाठी, तर त्यांनी इथली धुरा सांभाळा. नेतृत्व करणाऱ्या माणसांनी धुरा सांभाळा. कोणाला काय लागतं, कोणी आजारी आहे का, कोणाला गोळी पाहिजे का, कोणाला काय जेवण पाहिजे का, लहान लेकरं आहेत आपल्या बरोबर, त्यांना भूक लागली का, याची चिंता सगळ्या इतर राहिलेल्या लोकांनी करा. नाही याला वाटत तो करणं, त्याला वाटत तो करणं, सरच उपाशी राहायचे ना, असं व्हायला पाहिजे, आहे की नाही? छान राहा, एकमेकांशी बोला. आणि एवढं गणगोत तुमचं आज तयार झालंय आपलं, हे गणगोत तयार करायला आयुष्य जातं. या आंदोलनात तुम्हाला हे सारं गणगोत भेटणार आहे, ध्यानात घ्या. एवढं सांगतो. आणि लक्ष्मीकांत भाऊनी अकोला जिल्ह्यातून त्यांना मी घेतलं होतं, त्यांनी सांगितलं की मला नेऊ नका, त्यांच्याऐवजी आपले जितूभाऊ आडेलकर, जितूभाऊचं आता जितूभाऊचं नाव घेतलं पण जितूभाऊचं आयडी नाही. बरं, मग एक लक्ष्मीकांत भाऊचं असं म्हणणं आहे की सोमठाणा गावातली एक महिला आपल्या सोबत असली पाहिजे, आहे की नाही? कारण या महिलांनी खूप साथ दिली ना आपल्याला, आणि जीव खाऊ घातलं सगळ्या लोकांना. मला सोडलं नाही. तिथं आंदोलन सुरू आहे सोमठाण्यात सध्या. भजनं सुरू आहेत, सगळं गाव रस्त्यावर आहे. त्यांचं म्हणणं इकडचा निकाल लागेपर्यंत तिकडचा आम्ही संपवत नाही. शर्वरीला पण एक सोबती होते, सोमठाणा गावातली बोलणारी बाई सोबत घ्या, कोणाला घ्यायचं तुम्ही ठरवा, पण तिथं बोलता आलं पाहिजे ताकदीना. मी नाही बोलत बाई, मी नाही बोलत बाई, मी कोण बोलू बाई, तसं नाही.
ताकदीन सांगायचं आमच्या सोयाबीनचा मेळ लावा. घाबरले पाहिजे तुम्हाला ते? हा चालन का? बस मग आता एवढं. हा आणि आता आम्हाला जायला तिथं मंत्रालयात जायला किमान 3 तास लागतील. त्यामुळे आम्ही आता जे लोक आहेत ते आपल्या तिथं काही गाड्या आपल्याला सोबत घ्याव्या लागतील. त्या गाड्यांचे नंबर मंत्रालयात पाठवावं लागतील आणि त्या लोकांची ID जमा करावं लागतील आणि त्या ID आता लगेच तिकडे पाठवावं लागतील आणि मग त्याच्या पासेस तयार होऊन हे शिष्टमंडळ आत जाईल. अशी ती प्रोसेस आहे. मंजूर आहे सगळ्यांना? आणि चेहऱ्यावर 12 वाजून बसू नका डाव. नाही तर सुकेल लगे मरायच्या रंगात हे कस काय करावं कस काय होईल. पण आपण आंदोलन करायला आलेलो आहे. काय आपलं रक्त सळसळलं पाहिजे. आता मी 5 दिवस झाले जेवेल नाही पण बोलतो की नाही? हा मी मान पडस्तोवर बोलतो. मला सकाळी थोडी चक्कर आल्यासारखं झालं, कालही झालं, पण मी डॉक्टर साहेब न उपचार पहिले निर्णय सोयाबीन कापूस आहे की नाही. आपल्याला खूप लोकांनी पाठिंबा दिला. काल मी तुम्हाला सांगितलं मनोज जरांगे पाटील साहेबांनी पाठिंबा दिला. खूप लोकांनी दिला. सत्यपाल महाराजांनी दिला. काल आले होते भरपूर लोक. आता नाव वाचत नाही एवढे मी. तर छान इथं राहा. मी संध्याकाळपर्यंत इथे येतो आणि मग आपण पुढची दिशा ठरवू. नाही तर काही लोकांना काय वाटेल माहितीये काय, आता हे मंत्रालयात गेले म्हणजे वेळ बसला चला घरी, आता दूध काढायचं बाकी आहे. एकदा लढाईचं शस्त्र हत्यार हाती घेतलं की लढाईचा निकाल लागेपर्यंत मैदान सोडायचं. हा अर्धवट लढाई सोडून जर गेले तर आपला इतिहास मर्दाचा होणार नाही, शंडाचा होईल. काय नाही बाबा मग काय होतं, मी गेलो मग घरी. पळून जाणाऱ्यांपैकी आपण नाहीये. एक दिवस काम पुढे ढकला. मुक्काम करायची वेळ राज येऊ शकते आपल्यावर, ध्यानात ठेवा. हो जर सरकार सोबतची चर्चा फिसकटली तर आपल्याला मुक्काम करावं लागेल. आणि मला तोंड दाखवू नका, नाही तर मला तोंड दाखवा ह्याची काही लोक येतात. भाऊ मी आलो बरं. काल ते सिल्लोडला सत्कार केला ते पोराने. मुंबईला मग काय मग सत्कार करायला करू तुम्ही? मग मला आवडत नाही ते. पुढे पुढे येणं, फोटो काढणं, सत्कार करायचे, ही हू आपल्याला जमत नाही. ते आपल्याला काम लागतंय. हा तर शामभाऊ काही सूचना देणार? MH02 DN 4500 कोणाची गाडी आहे? हा ती गाडी थोडी साईडला करून घ्या दादा, कारण ते रस्त्याच्या मध्ये गाडी आहे. MH02 ना DN 4500. ठीक आहे, थोडी साईडला करून घ्या. लगेच करून घ्या. बाकीच्या गाड्या खोळंबल्या त्याच्यामुळं. हे बघा भावांनो, भाऊनी आपल्याला ज्या सूचना केल्या आहेत त्या सूचनेचं तंतोतंत पालन करायचं आहे. आणि सर्वांना आता भुका लागल्या असतील, कारण सकाळी नाश्ता पुरा पडला. त्याच्यामुळे आता टप्प्याटप्प्यानं जेवण करा. एकदम तुटून पडू नका, नाही तर मग सर्वजण करसाल. तर पहिले महिलांना जेवण करू द्या, त्याच्यानंतर आपण पुरुषांनी जेवण करा. काही महिला काही पुरुष असं करून बसा आणि एका साईडला बसा. जशी आपण पंगत बसवतो की नाही गावात, तशी पंगत सारखी पंगत बसवा. नाही तर मग इथं 2 जण बसले, तिथं 4 जण, तिथं 8 जण, तिथं 10 जण, तसं नका करू. पंक्ता बसवा, एका लाईननं बसा. एका लाईननं बायाची पंगत बसवा, एका लाईननं माणसाची पंगत बसवा. आणि 15-20 मिनिटं लागतात जेवण करायला. त्याच्यामुळे काही घाई करू नका. एक पंगत उठली की दुसरी झाली की तिसरी, 3 पंक्तामध्ये खेळ होते सर्व. तर महिलांना बसू द्या. एका साईडला महिलांची पंगत बसवा आणि एका साईडला माणसांची पंगत बसवा. ठीक आहे. आणि भाऊनी जे पालन केलंय, भाऊने जे सांगितलं त्या सर्व सूचनेचं पालन करा. इथं काही प्रमुख पदाधिकारी जे राहणार आहेत काय, ते या ठिकाणी आपल्यासोबत बोलणार आहेत, आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. नाही तर मग जेवण झालं चालले मग फिरायला तिकडे, असं करू नका. ही कारण गाव मोठं आहे, हरवले की मग डबल वापस इकडे ठिकाण सापडणार नाही. कारण रात्रीला आम्हालाच 2 घंटे लागले यायला. पेट्रोल टाकायला गेलो मग रात्रीला धुकं होतं, 2 घंटे इकडे यायला लागले. तुम्ही जासान गाड्या घेऊन तिकडे फिरायला जाऊ नका. काय हो की नाही? हा त्याच्यामुळे भाऊने सांगितलं त्या सूचनेचं पालन करा.
सर्व जण एकाच ठिकाणी थांबा, जेवण करा, आराम करा, ठीक आहे? आणि इथं ठिय्या आंदोलन चालू राहते आपलं. धन्यवाद. आणि कृपया करून तरुण मंडळीला विनंती आहे की त्यांनी पंख वाढू लागा.